टॉपिक जे आहेत ते कव्हर करायचे आहेत. त्याच्यामध्ये स्पेशली मला वाटतं 13वं सेशन आपण केलेलं लास्ट लेक्चर जे होतं ते 13 चाले 14 नंबरचं हे सेशन आहे. त्याच्यामध्ये पहिली न्यूज जी आपण कव्हर करणार आहोत हेल्थ राईट ऍक्ट. ओके, हेल्थ राईट्स ऍक्ट. राजस्थान जे आहे ते पहिलं स्टेट ठरलं गेलेलं आहे कंट्रीमध्ये ज्यांनी हेल्थ राईट ऍक्ट इस्टॅब्लिश केलेला आहे किंवा बनवलेला आहे. ओके, हेल्थ राईट ऍक्ट जो आहे आर्टिकल 47 कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय सांगितलेलं आहे की जी पण पब्लिक हेल्थची रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे ती प्रायमरी ड्युटी असणार आहे स्टेटची. स्टेट दॅट मीन्स आपलं नेशन. ओके, म्हणजे आपल्या राज्याची ही एक काय असणार आहे महत्वाची प्राथमिक जबाबदारी असणार आहे की त्यांनी त्यांच्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. हे आर्टिकल 47 मध्ये सांगितले. आणि आर्टिकल 21 मध्ये काय सांगितलं आपल्याला राईट टू लाईफ दिलेला आहे. बरोबर की नाही? सो राईट टू लाईफ अंतर्गत आपल्याला जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि ते जीवन कसं जगलं पाहिजे याची डेफिनेशन आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये डिग्निटीफुल लाईफ असेल. बरोबर की नाही? समानता संधीची जी मिळाली पाहिजे, महिला पुरुष भेदभाव नसला पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत आर्टिकल 21. म्हणजे थोडक्यात 47 काय सांगतं पब्लिक हेल्थ इज रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ स्टेट. आणि आर्टिकल 21 काय सांगतं राईट टू लाईफ. अशा दोन्ही गोष्टी आहेत. आणि याच धर्तीवर राजस्थानने काय केलं मग लॉ एक तयार क्रिएट केला आणि त्याचं नाव आहे हेल्थ राईट ऍक्ट. ओके, आता हे एक असा लॉ असणार आहे ज्याच्यामध्ये सिटिझन्सला फ्री आणि इझिली ऍक्सेस करता येणार आहे पब्लिक हेल्थ केअर सिस्टम जी आहे. ओके, स्पेंड करायचे नाही कोणताही नॉट सिंगल पेनी खर्च न करता ते काय करू शकतील ऍक्सेसिबल राहू शकतील पब्लिक हेल्थ साठी. ओके, इतकं क्लिअर आहे? एवढी छोटीच इन्फॉर्मेशन होती. पण तुम्ही समजा आता ही इन्फॉर्मेशन आहे ही तुम्ही कुठे अटॅच करू शकता, कुठे युटिलाइज होईल? एक तर जनरली फ्री मध्ये एखादा वन लाईनर आलं तर ठीक आहे. अदरवाईज मेन्स मध्ये आता हेल्थ केअर वर एक्सपेंडिचर वाढलंय या न्यूज ऐकल्या असतील की नाही तुम्ही? हेल्थ केअर वर एक्सपेंडिचर वाढलेलं आहे या न्यूज मला वाटतं कंटिन्युअस चालू होते. हिंदू आणि एक्सप्रेस दोन्हीमध्ये आर्टिकल येत होते. ओके, सो पब्लिक हेल्थचा इश्यू असेल तिथे ऍड करू शकता तुम्ही. सोशल इश्यूज मध्ये कसे एफर्ट घेऊ लागलेले आहेत अगदी राज्य सुद्धा तिथे. डेमोक्रेटिक डिसेंट्रलायझेशनचं उदाहरण देऊ शकता तुम्ही की राज्य सुद्धा आता पावलं उचलू लागले. फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट कडून स्पॉन्सर नाही होत तर राज्य सरकार सुद्धा कायद्याने काय करत आहे त्या अधिकारांची अंमलबजावणी करत आहे. आणखी तुम्ही याला कुठे युटिलाइज करू शकता आपल्या जो सोसायटीचा पार्ट आहे. हेल्थ हा एक इश्यू आहे ना त्याच्यामध्ये सोशल इश्यूज मध्ये तिथे तुला युटिलाइज करता येईल. ओके, सो ही छोटीशी न्यूज कव्हर केली आपण. सेकंड न्यूज पण छोटीशीच न्यूज आहे बायोडिझेलची. बायोडिझेल बाबत अयोध्यामध्ये काय केलेलं आहे प्रोजेक्ट तयार करण्यात आलेला आहे. ज्या प्रोजेक्टमध्ये बायोडिझेल बरा आहे त्याच्या ऑर्गॅनिक वेस्ट ज्याला आपण म्हणू त्याच्यापासून बायोडिझेल बनवण्यात येईल. ओके, आणि ही जी कंपनी आहे विटो जी बेल्जियमची कंपनी आहे त्या कंपनीच्या मदतीने हा प्रोजेक्ट आपण स्टार्ट करणार आहोत कुठे अयोध्यामध्ये. आता तुम्ही ऑब्झर्वेशन केलं अयोध्यामध्ये काय झालेलं आहे राम मंदिर तयार झालेलं आहे. बरोबर, हे आहे 2023च्या न्यूज. 2024 मध्ये राम राम मंदिर तिथे इनॉग्रेट झालं सुरुवात झाली. बरोबर की नाही? लोकांना दिलं गेलं ते सोपवलं गेलं. तर कुठेतरी आता जेव्हा आपण मंदिर किंवा कोणतेही असे जे ज्याला काय पिलग्रिमेज स्पॉट आहेत त्या ठिकाणी काय करतात बरेचसे निर्माल्य वगैरे निघतं की नाही. आणि कचराही खूप मोठ्या प्रमाणात निघतो जो ऑर्गॅनिक वेस्ट ज्याला आपण म्हणू. मग हे ऑर्गॅनिक वेस्ट जे आहे ते ऑर्गॅनिक वेस्टला युटिलाइज करता येईल की नाही ते. अयोध्येमध्ये जर समजा खूप मोठ्या रामाला हार घातले लोकांनी फुलं प्लेट घेऊन जातात त्याच्यामध्ये बरंच नारळाचं जे पूर्णपणे जे खोबरा किंवा प्रसाद काढल्यानंतर उरतं बऱ्याचशा गोष्टी. प्लस तिथे टुरिझम पण खूप मोठ्या प्रमाणात आता होणार कारण बनलंय मॅम तुमचा आवाज मध्येच ब्रेक होतोय. ते. बरोबर, टुरिझम प्लेस बनले मग कुठेतरी तर टुरिझम पण जास्त आहे. ओके, काय करायचं 1 मिनिट हा.
आहे. त्याच्यामुळे तसा आवाज ब्रेक होतोय. आता क्लिअर येतोय का? आता येस क्लिअर मॅम. येत आहे का? येस मॅम. ओके. आता हे बघा, अयोध्यामध्ये आपण बघतोय राम मंदिराचं अनावरण झाले. तिथे मोठ्या प्रमाणात टुरिस्ट पण येणार आणि आपले भक्तगण पण असणार. प्रत्येक जण काय करणार, हार फुलं सगळं काही चढवणार. प्रसाद असणार तिथं मोठ्या प्रमाणात, नारळ तोडले जाणार, नारळांचा कचरा असणार. आणि इतर लोक तिथे टुरिस्ट जे राहत आहेत, स्टे करतील, त्या स्टेकेशनच्या दरम्यान सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कचरा तयार होणार. हॉटेल इंडस्ट्रीला तिथं खूप मोठ्या प्रमाणात बूस्ट मिळणार आहे, रेसिडेन्स पण आणि सोबतच जेवणासाठी पण, दोन्ही गोष्टी. बरोबर, म्हणजे एकंदरीत अयोध्येचं जे आता पूर्वीचं जे अयोध्या होती ती पूर्णपणे बदलून अगदी वेगळीच अयोध्या तयार होईल. एक हिंदू धार्मिक स्थळ तयार होईल तिथे. आणि लोकांची संख्याही तिथे खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे आता, वर्दळ राहणार. ओके. आणि कुठेतरी या सगळ्या गोष्टींचा प्रभाव काय, की याच्यातून खूप मोठ्या प्रमाणात ऑर्गॅनिक वेस्ट तयार होणार. फुलांचं, हारांचं, नारळाचं. आणि लोक राहत आहेत त्यांना जेवण दिलं जाणार आहे, तर ते व्हेज असणार आहे, व्हेजिटेबल्सचं सगळं ऑर्गॅनिक वेस्ट पण असणार आहे. सो अशा पद्धतीने हे सगळं जे ऑर्गॅनिक वेस्ट आहे त्याच्यापासून तयार होणार काय, बायोडिझेल. आपण बघितलेलं 1.4% बायोडिझेल, इथेनॉल आधी सुरुवात केलेली आठवते, प्रिव्हियस येस सेशन्स मॅम. मध्ये आपण कव्हर केलेलं. कधी, 2014 ला. बरोबर की नाही? किती, 1.4%. याच्यानंतर आपण किती आणलं इथेनॉलचं प्रमाण, 20% ट्वेंटी फक्त. 20%. 20%. बरोबर, 20% केलं, E20 ज्याला आपण म्हणतो. मग आता हे 20% पर्यंत इथेनॉल झालंय. पुढे मिथेनॉल पण क्रिएट करू लागलोय आपण. बरोबर की नाही? काही बसेस वगैरे मिथेनॉलच्या बेसवर आपण चालवायचा प्रयत्न करत आहोत. पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये आपण मिथेनॉलचा वापर करतोय. तो अशा पद्धतीने हे जे बायोडिझेल आहे ते तयार झालं तर आणखी आपल्याला मदत होणार की नाही. एकतर तिथे क्लीनलीनेस राहणार, आपलं स्वच्छ भारत मिशनला पण हे मदत करणार. कारण का, तर सगळा कचरा काय होतोय, त्याच्यापासून एक बायोडिझेल तयार होतो. सो क्लीनलीनेस राहणार. आणि सोबतच दुसरं आपण काय करणार इथे, ऑर्गॅनिक वेस्ट आहे त्याला युटिलाइज केल्यानंतर जो काही एक प्रकारचा आउट प्रोडक्ट बाहेर पडतो ना, तो प्रोडक्ट पासून आपण फर्टिलायझर सुद्धा तयार करू शकणार. सो हे सगळ्या दृष्टिकोनातून काय आहे, एक बेस्ट फॉर्म्युला असणार आहे. क्लीनलीनेस मेंटेन करणार, आउटपुट पण देणार. इथेनॉल जे आहे ते पेट्रोल मध्ये आपण बघितलं, मिथेनॉल जो आहे तो डिझेल मध्ये आपण बघितलं, आणि हे तयार होणार आहे ते बायोडिझेल आहे. सो आपल्या पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये मोठ्या प्रमाणात युटिलाइज होऊ शकतं की नाही. आता अयोध्यामध्ये टुरिझम वाढतंय तर तिथे ट्रान्सपोर्टेशन पण वाढणार की नाही. आणि ते वाढलेलं जे ट्रान्सपोर्टेशन आहे की नाही, सो दुहेरी फायदा होतोय. अशा पद्धतीने या अशा प्रोजेक्ट्सला ऑलवेज आपण वेलकमच केलं पाहिजे. अशा प्रोजेक्ट्स मध्ये आणखी जास्त प्रमाणात वाढली पाहिजे इन्व्हेस्टमेंट, जेणेकरून लोकांना आणखी बूस्ट मिळेल, लोक आणखी तिथे वेस्ट पासून काहीतरी बेस्ट बनवण्याचा प्रयत्न करतील. ओके. सो हे होती छोटीशी 2 पॉईंटची न्यूज होती. आपण किती पॉईंट कव्हर केले याच्यामध्ये. सो अशा पद्धतीनेच आपल्या 2023 ची न्यूज आहे. ओके. अकॉर्डिंग एक डेटा रिलीज झाला युएन कडून. युएन म्हणजे युनायटेड नेशन. ओके. ज्यांनी इंडिया मधली जी पॉप्युलेशन आहे ती चायनापेक्षा पण खूप जास्त आहे हे आपल्याला कळालं मिड 2023 मध्ये. ओके, म्हणजे एप्रिल मेच्या दरम्यान. त्याच्यानंतर कम्पेअर केलं जातं चायनाच्या पॉप्युलेशनला. आता चायनाची पॉप्युलेशन जर बघायला गेलं 142.57 करोड आहे, आणि इंडियाची पॉप्युलेशन बघायला गेलं तर 142.86 करोड आहे. म्हणजे पॉइंट मधला हा फरक आहे. ओके. सो अशा पद्धतीने दोन्ही कंट्रीजच्या पॉप्युलेशन मध्ये काही लाखांचीच काय आहे तफावत आपल्याला दिसून येते. म्हणजे मोस्ट पॉप्युलस कंट्री कोण झालं, इंडिया झालं. ओके. युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड जे आहे त्याच्या अकॉर्डिंग स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट इस्टॅब्लिश होतो 2023 झाला, आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही माहिती मिळाली. आणि ह्या दोन कंट्रीज नंतर मोस्ट पॉप्युलस कंट्री आहे, पण त्यांची पॉप्युलेशनचा विचार केला तर आपल्या पॉप्युलेशनच्या कम्पेअर कमी आहे, 340 मिलियन मध्ये आहे. ओके. म्हणजे 34 करोडच्या आसपास आहे. अशा पद्धतीने ही काय झाली, पहिली पॉप्युलस कंट्री कोण, इंडिया. सेकंड पॉप्युलस कंट्री कोण, चायना. आणि थर्ड पॉप्युलस कंट्री कोण, अमेरिका. ओके. 3 कंट्रीजची नावं इथं काय करायचे, लक्षात घ्यायची. ही महत्वाची डेटा होता. आणि कुणी इस्टॅब्लिश केला रिपोर्ट, युएनने. युएनचा कोणता रिपोर्ट आहे, कुणाकडून, युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड कडून. ओके. कोणता रिपोर्ट, स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट 2023. आता बघा आपल्याकडे सेन्सस झालं नाही.
बरोबर, नवीन डेटा आलाय का, आपण स्टडी कशाचा करतो, 2011च्या सेन्ससचा. 21 मध्ये व्हायला पाहिजे होतं, पण ड्यू टू कोरोना आणि पुढे लगेच जनरल इलेक्शन, त्याच्यामुळे ह्या गोष्टी काय केल्या गेल्यात, डिले केल्यात. आपण तेव्हाच लेक्चर जेव्हा मी घेत होते तेव्हाच मी काय सांगितलेलं, की होऊ शकतं की ह्यावेळेस सेन्सस जे आहे ते डिले होईल. कारण का, तर निवडणुकांचा अजेंडा, तर इलेक्शन झाल्यानंतर पुढे बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपल्याला तफावत बदल दिसायला लागेल की नाही तुम्हाला. तर ते तेव्हा नंतर इस्टॅब्लिश करणार रिपोर्ट. तर हे सेन्सस झालं नाही. मग जर तुम्हाला प्रीला किंवा मेन्सला अशा काही स्टेटमेंट येतात, पर्टिक्युलरली मेन्सला रायटिंगसाठी, तुम्ही तिथे ह्या गोष्टी मेन्शन करू शकता. हा सेन्ससचा डेटा नाहीये की वर्ल्ड मधली मोस्ट पॉप्युलस कंट्री आहोत आपण. हा युनायटेड नेशननी दिलेला रिपोर्ट आहे. आपल्याकडे व्हॅरी करेल की नाही, आपलं जे सेन्सस नुसार हे नंबर्स व्हॅरी करणार की नाही पुढे, कारण 1-2 वर्षाचा टाइम आणखी जाणार. 1 वर्षाचं तर चला पकडा, आणि त्या 1 वर्षाच्या टाइम मध्ये व्हॅरी पण करणार. आणि त्यांची मेथोडॉलॉजी जी नंबर्स काउंट करण्याची आणि आपला जो सर्वे असेल तो डिफरंटही असू शकतो. सो ते नंबर्स चेंज होणार. तर अकॉर्डिंग टू स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट 2023, जो कुणाकडून इस्टॅब्लिश केला, तो युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड. ओके, ही एक युनायटेड नेशनची एजन्सी आहे तिच्याकडून. याच्या अकॉर्डिंग सगळ्यात पहिलं टॉपची कंट्री कोण, इंडिया, सेकंड चायना, अँड थर्ड वॉज USA. ओके, तर नोव्हेंबर 2022 मध्ये जवळपास जगाची लोकसंख्या 800 करोड पर्यंत पोहोचली आहे. जस्ट इमॅजिन, 800 करोड म्हणजे किती मोठे नंबर्स आहेत हे. ओके, प्रोजेक्ट केलं जात होतं की 8.045 बिलियन पोहोचेल ती मिड 2023 पर्यंत. म्हणजे लगेच त्याच्यामध्ये 0.45 बिलियनची काय होते, भर पण पडते. तो एवढी मोठी ही लोकसंख्या आहे आणि रिसोर्सेसवर किती ताण येणार, ह्याच्यासाठी ह्या पॉप्युलेशनचा स्टडी आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि सोसायटीच्या इश्यू मध्ये पॉप्युलेशनचा टॉपिक तुम्हाला ऍज इट इज दिलाय. ओके, तिथे तुम्हाला सेन्सस वगैरे बाकी सगळ्या गोष्टींचा स्टडी तिथे करावा लागतो. आणि इकडे MPSC जुन्या पॅटर्न नुसार तुम्हाला HRD मध्ये स्टडी आहे. अशा पद्धतीने 800 करोड नंबर्स आणखी बदलणार. युरोप आणि एशियन कंट्रीज जे आहेत त्यांच्यामधली पॉप्युलेशन मात्र डिक्लाइन होताना आपल्याला दिसते कमिंग डिकेट्स, म्हणजे येणाऱ्या दशकांमध्ये. मॅम तुमचा ऑडिओ आणि व्हिडिओ 1-2 सेकंडसाठी पॉज होतोय मध्ये मध्ये. ओके, आणि इंडियाची पॉप्युलेशन जी आहे ती 1.7 बिलियन पर्यंत. सोनिया, ऍक्च्युली ना आपल्याला नेटवर्क कनेक्शनच मे बी बदलून घ्यावं लागेल, कारण इथे ना फ्लक्च्युएशन येत आहे सारखे, आणि मोबाईल डेटावर तेवढं होत नाही कारण याच्यामध्ये खूप सारे टॅब चालू असतात ना. तर ट्राय करा, जिथे वाटलं ना तुम्हाला फ्लक्च्युएट झाले, समजलं नाही, परत विचारा. ओके, सध्या ठीक आहे. तरी आपण असं ऍडजस्ट करूयात, काहीतरी सोल्युशन आपण नक्कीच लवकरच फाइंड आउट करूयात. ओके, तर इथे नोव्हेंबर 2022 मध्ये वर्ल्डचं जे पॉप्युलेशन आहे ती 800 करोड पर्यंत पोहोचली. आणि वर्ल्डची पॉप्युलेशन प्रोजेक्टेड केली किती, 8.045 बिलियन पर्यंत मिड 2023. इंडियाची पॉप्युलेशन मध्ये बघायला गेलं तर एशियन कंट्री आणि युरोपमध्ये डिक्लाइन झालेली दिसली, पण इंडियाची पॉप्युलेशन आहे ती 142.86 करोड पर्यंत गेली आहे. त्याच्यामध्ये आणखी तुम्हाला चेंजेस बघायला मिळतील 2060 पर्यंत ती 1.7 बिलियन झालेली असेल. आणि ही खूप मोठी ग्रोथ आपल्याला बघायला मिळेल, ती पीक असेल त्या ग्रोथचा, पॉप्युलेशन ग्रोथचा. त्याच्यानंतर आपल्याला काहीतरी चांगल्या स्ट्रॅटेजीज बिल्ड कराव्या लागतील. ओके, तर आता बोललं जाते की 1.5 बिलियन पोहोचते ती ह्या सेंचुरीच्या एंड पर्यंत, असं बोललं जाते. ओके, तर आता विचार करा तुम्ही, 1.7 बिलियन जर पोहोचते, आपले रिसोर्सेस किती अपुरे पडतील. आणि आपल्याकडे जसं जैविक विभिन्नता पण खूप आहे. UCG चा इश्यू आपण बघितलेला, युनिफॉर्म सिव्हिल कोड, म्हणजे सगळ्यांसाठी सारखे नियम. आता आपण बघतोय हिंदू, मुस्लिम, सिख, इसाई, बरेचसे धर्म आपल्याकडचे जेवढे आहेत रिलीजन, ते विचार करा. हिंदूजला दोन आपत्ती, आता आपण त्यांच्यासाठी नियम आहेत का? मुस्लिम पॉप्युलेशनसाठी आपल्याला बघायला मिळतात का 2 चाइल्ड सारखे नियम, किंवा एकच लग्न, डिवोर्सची प्रक्रिया सारखी, असं आहे का? काही काहीच नाही. मग ते 4 पण चाइल्ड करू शकतात, 5 पण करू शकतात, पण 10 पण करू शकतात. बरोबर, लग्न कायद्याने त्यांना बंधन घालता येईल का? आणि तिला नसलेच ते गव्हर्नमेंट जॉब होल्डर नाहीये, त्यांना कोणतं कायद्याने बंधन घालता येईल का? नाही घालता येईल. बरोबर की नाही? म्हणजे हे रेस्ट्रिक्शन पण येतात की नाही, मग सिटीजन्स आपल्या राईट्सचं काय करतायत,
एक्स्ट्रा फायदा उठवतायत. आणि हे रेस्ट्रिक्शन होऊन जातात की नाही मग सरकारला पण कंट्रोलमध्ये आवाक्यात आणण्यासाठी. आणि अशा पद्धतीने हे लूप होल्स आहेत कायद्यातले. तर कुठेतरी हे रिपोर्ट्स जे असतात ना, इंटरनॅशनल वर्ल्ड वाईड असू दे नाहीतर नेशन वाईड, हे रिपोर्ट काय करतात, आपल्याला एक माहिती कन्वे करतात की तुमच्या देशाची कंडिशन काय चालली आहे पर्टिक्युलर पॅरामीटर मध्ये, आणि तुम्ही काय पावलं उचलली पाहिजेत, काय प्रोव्हिजन घेतल्या पाहिजेत. ओके. सो अशा पद्धतीने आपल्या ही गोष्ट लक्षात यायला पाहिजे की युनिफॉर्मिटी येणं, युनिफॉर्म सिव्हिल कोड एकदाच लॉन्च करणं शक्य नाही होणार की आपण सगळ्याच राईट्सवर सिटीजनच्या एकदाच हल्लाबोल केल्यासारखंच असेल की नाही तो गव्हर्नमेंटने, तर तो एकदाच नाही होऊ शकत. आणि लोक एकदाच आलं तर ते ऍक्सेप्ट पण नाही करणार. आता बोललं जातं की आपण डेमोक्रेटिक डिसेंट्रलायझेशन सारख्या संकल्पना बघितल्या. त्याचा अर्थ काय, की लोकांना, लोकशाही पूर्ण आपलं प्रशासन आहे, लोकांना याच्यामध्ये सामावून घ्या. आपली डेव्हलपमेंट जी होतीये ना, तर डेव्हलपमेंटमध्ये देशाच्या विकासामध्ये लोकांचा सहभाग, सिंपल भाषेत डेमोक्रेटिक डिसेंट्रलायझेशन म्हणजे देशाच्या विकासामध्ये लोकांचा सहभाग. आता हे देशाच्या विकासामध्ये लोकांचा सहभाग वाढवायचे तर आधी इक्वॅलिटी तर इस्टॅब्लिश व्हायला पाहिजे. इक्वॅलिटी छोट्या छोट्या पॅरामीटर मध्ये जर इस्टॅब्लिश करण्यात आली, तेवढंच सगळ्याच लिडर्सने त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन केलं, नवीन बदलावांना त्यांनी संधी दिली, याच्यामध्ये त्यांनी कल्चरल राईट्सला अपहेल्ड न करता इक्वल राईट ला अपग्रेड केलं तर सगळ्यांनी समान काम केलं, 7 बिलियन पर्यंत जाईल 2060 मध्ये. आणि ती ग्रोथ आपल्याला आटोक्यात आणणं खूप अशक्य होऊन जाईल. ह्या लोकांना आटोक्यात ठेवणं खूप, कारण रिसोर्सेस खूप कमी पडतील. पण बघतोय आपल्याकडे पॉवर्टीची समस्या कशी आहे, आपण लेक्चर्स इन डेप्थ बघितलेत त्याच्यावर, बरोबर. देन आपल्याकडे हंगरची समस्या आहे. आपल्याकडे आता ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट येतोय, त्याच्यानुसार अहवाल येतोय, जागतिक आनंद अहवाल, त्याच्यात कळतंय की लोक किती अनहॅपी आहेत. आपल्याकडची कुटुंब पद्धती विभक्त होत चाललेली आहेत, तुकड्यात विभागले गेलेले आहेत रिसोर्सेस. आणि अशा कंडिशन मध्ये सर्व्हाइव्ह करायचे, कंट्रीला डेव्हलपमेंट करायचे, सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जर करायचे, तर त्याच्यासाठी आपल्या गव्हर्नमेंटला सुद्धा काही इनिशिएटिव्ह घ्यायला लागतील. आणि पीपल्स पार्टिसिपेशन आणि कॉपरेशन सुद्धा तिथे महत्वाचं ठरेल. वन कॅन नॉट अचीव्ह सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. ओके, कोणतीच गव्हर्नमेंट सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करून आणू शकत नाही. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे जीडीपी मध्ये भर पाडू शकते कंट्री, व्हेरियस प्रोव्हिजन्स करून. ओके, खूप फंडिंग, कॅपिटल आणखी बूस्ट करणं इंडस्ट्रीसाठी, लोन्स वगैरे अवेलेबल करून देणं, बऱ्याचशा योजना आणणं. ओके, त्याच्या थ्रू एम्प्लॉयमेंट जनरेशन पण होऊ शकतं. परंतु आपल्याकडे अंटिल अनलेस पीपल्स कॉपरेशन आपण सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट नाही हासिल करू शकत. सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा अर्थ असा होतो की लोकांची, आपली देशाची जशी आर्थिक प्रगती होते, लोकांची पण आर्थिक प्रगती व्हावी. आणि लोकांची आर्थिक प्रगती होऊन लोकांचा सामाजिक विकास पण साधला जावा. सामाजिक विकासाचे आयाम आहेत पॉवर्टी, एज्युकेशन, गरिबी नसावी, एज्युकेशन चांगलं असावं, या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये. त्याच्यासाठी हे एक्झाम्पल आहेत आपल्याकडे, राजस्थान सारखं स्टेट ऍक्ट बनवलं हेल्थ, बरोबर की नाही. देन आपण हे उदाहरण घेतो, पॉप्युलेशनचं बघतोय. बरेचसे स्टेटमध्ये काय केलं जातं, बरेचसे एज्युकेटेड, त्याच्यानुसार सुद्धा बरेचसे प्रयत्न आपल्याला करता येतील. पण हालाकी आपल्याकडे काय असणारी ही सामाजिक विभाग विभाग काय म्हणू शकतो त्याला, सामाजिक एक डिफरन्स जो आहे, वेगळे पण आहे ना, प्रत्येक आपलं रिलीजन वेगळं आहे, तर त्याच्यामुळे कुठेतरी समता. हिंड्रन्स तयार होतं, बरोबर. असमानता हे आहे, त्याच्यामुळे हिंड्रन्स तयार होतोय. आणि त्याच्यावर आपल्या गव्हर्नमेंटनी पॉझिटिव्हली विचार केला पाहिजे. युनायटेड नेशनचा महत्वाचा अहवाल आहे. पुढे याच्यामध्ये माहिती दिलेली आहे की केरळ आणि पंजाबमध्ये एल्डरली लोकसंख्या जास्त आहे, तर बिहार आणि युपी मध्ये यंग पॉप्युलेशन जास्त आहे. दोघांच्या याच्यावरून काय कळतं, एल्डरली म्हणजे काय, सिनियर सिटीजनची संख्या, लिटरसी चांगली आहे, तर दुसऱ्याकडे ऍग्रिकल्चर चांगलं आहे, बरोबर की नाही. सो अशा पद्धतीने तिथे आपण बघतोय की लोक शिकलेली, सुशिक्षित जास्त आहेत. सुशिक्षित असल्यामुळे त्यांचं लाईफस्टाईल डिफरंट असणार आहे. आणि त्यांची पॉप्युलेशन जे पुस्तक जपानमध्ये एकिगाई म्हणजे काय, तर जीवन जगण्याची पद्धत कशी असावी याच्यावर ते पुस्तक आहे. आणि जपानमध्ये खूप लोक जे आहेत 100 क्रॉस करून पण जगतात चांगलं.
असं आजार डिझिजेस नाही आहेत तिथं जास्त प्रमाणात. ते कशामुळे? त्यांच्या लाईफस्टाईल, डाएटमुळे. कुठेतरी इथे आपल्याला केरळ आणि पंजाब मध्ये एल्डरली पॉप्युलेशन जास्त बघायला मिळते, तर बिहार आणि युपी मध्ये जे युथ पॉप्युलेशन आहे ती आपल्याला बघायला मिळते. ओके. कारण का? इथे बर्थ रेट जास्त असणार, एज्युकेशन कमी बघतोय आपण, किंवा कुठेतरी रोजगाराच्या संधी तिथे तेवढ्या मोठ्या प्रमाणात नाहीयेत, चाइल्ड म्हणजे लोक मॅरेज. अवेअर नाहीयेत. अर्ली मॅरेज, बरोबर की नाही, चाइल्ड मॅरेज ज्याला आपण म्हणू, म्हणजे हे तिथे समस्या जास्त आहेत बिहार आणि युपी मध्ये. आणि त्यामुळे तिथली पॉप्युलेशन आपल्याला कशी दिसते? यंग पॉप्युलेशन जास्त. ही यंग पॉप्युलेशन असेट पण आहे देशासाठी, आणि जर त्यांना व्यवस्थित युटिलाइज केलं गेलं नाही तर ते काय बनून जातात? डिसगाईज बनून जातात, ते आपल्यासाठी बर्डन बनून जातात. दोन्ही गोष्टी आपल्याला इथे बघायला मिळाल्या. पुढे रिपोर्ट मध्ये असं सांगितलेलं आहे की ऍव्हरेज लाईफ एक्सपेक्टन्सी आहे बर्थच्या दरम्यान मेनची जी आहे ती 71 इयर्स आहे, आणि विमेन्सची जी आहे ती 74 इयर्स आहे. ओके. इंडियाचा जर टोटल फर्टिलिटी रेट बघायला गेला तर तो 2.0 आहे. फर्टिलिटी रेटचा अर्थ काय? विमेनचं रिप्रोडक्टिव्ह एज लक्षात घेऊन ते किती बर्थ देऊ शकतात कोणत्या याच्यामध्ये, तर तो 2.0. ओके. बर्थ पर विमेन ऑफ रिप्रोडक्टिव्ह एज, एक विमेन कशा पद्धतीने बर्थ देते. देन 71 इयर्स पर्यंत काय? पुरुषांचं जगण्याचं प्रमाण, तर महिलांचं 74 पर्यंत आहे. आणि हे चांगलं आहे, 70 बोललं तर खूप चांगलं आहे. आणि जपानमध्ये हेच तुम्हाला काय दिसेल? 100 क्रॉस केलेलं पण दिसेल. हा फरक आहे. म्हणजे लगभग किती? 25-30 वर्षाचा तिथे फरक पडतोय. लोक जास्त जात आहेत आणि आपल्याकडे प्रमाण वाढले. एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. पोल्युशन ही मोठी समस्या बनली. पोल्युशनमुळे किती आजार होतात हे आपण ईव्हीएस मध्ये पण शिकतोय की नाही. दुसरं म्हणजे लोक एज्युकेट नाहीयेत, त्यांचं सेट ऑफ लाईफस्टाईल नाहीये की कशा पद्धतीचं जीवन जगावं, डाएट काय घ्यावं. आपल्याकडची जर डेफिनेशन बघायला गेलं डाएटची, तर अजूनही आपण कुठपर्यंत आहोत? अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य, 5. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, 5च गोष्टींना आपण मानतोय. अन्नामध्ये पण आपण फक्त प्रोटीन आणि फॅटला इन्क्लूड केलंय. अजूनही आपल्याला जे मायक्रोन्युट्रिएंट्स आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलेलो नाहीये, बरोबर की नाही. निवारा कशा पद्धतीचा असावं, स्वतःचं घर असावं का, ही डेफिनेशन नाही अजून. हेल्थ आणि एज्युकेशनच्या बाबतीत आपण बघतच आहोत, रिपोर्ट जाहीर होतच आहेत, बरोबर की नाही. सो अशा पद्धतीने कुठे ना कुठे नाही आपल्याला काय बघायला मिळतं? ही स्टेट काय आहे, या पॅरामीटरची स्टेट काय आहे इंडियामध्ये, त्याच्यानुसार तिथल्या लोकांचं जीवनमान असणार आहे. लोक जेवढे चांगले जीवन जगतायत, चांगलं लाईफस्टाईल, चांगलं फूड घेत आहेत, बरोबर, एज्युकेटेड आहेत, तर ते अवेअर असणार. त्यांचं एक रुटीन असणार, योगा, हेल्थ, मेडिटेशन या गोष्टींना ते बढावा देणार, बरोबर नाही. योगा, एक्सरसाइज, मेडिटेशन या गोष्टी करणार. आपल्या सीझन फार फार ते वॉकला जाऊ लागले, त्याचं कारण काय? ते ग्रुपिंग करता येते तिथं. पण ट्रुली अवेअर आहेत का ते? कॉशियस आहेत का या सगळ्या गोष्टींबद्दल? डाएट काय घेतलं जातं याबद्दल? नाही आहेत. हालाकी मिडल क्लास वर्ग पण आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो. तेही आहेत का? ते खर्च करू शकतील. आणि सेकंड थिंग, ते अवेअरच नाहीये. अवेअर झाले तर रिसोर्सेस आपोआप जनरेट होतात. प्रायोरिटाईज करायला लागतात लोक, की कशाला प्रायोरिटी दिली गेली पाहिजे, बरोबर की नाही. सो अशा पद्धतीने या गोष्टी, हे फॅक्टर सुद्धा इंडियामध्ये आपल्याला बघायला मिळतात, की आपल्याकडचं जे एक्सपेक्टन्सी रेट आहे तो काय आहे? कमी बघायला मिळतोय, 74 आणि 71 पर्यंत. महिलांचा 74, पुरुषांचा 71. ओके. युनायटेड नेशनने पॉप्युलेशन डेटा कलेक्ट करायची सुरुवात केली 1950 पासून, आणि तेव्हापासून बघायला मिळतं आपल्याला की इंडिया आतापर्यंत युएनच्या लिस्ट मध्ये मोस्ट पॉप्युलस कंट्रीज मध्ये ऑलवेज आहे. ओके. इंडियाची पॉप्युलेशन जे आहे बघायला गेलं बाय एज ग्रुप 0 ते 14 मध्ये 25% आहे, आणि 15 ते 64 मध्ये 68% आहे. 10 ते 19 मध्ये 18%, ते 10 ते 24 मध्ये आपल्याला बघायला मिळतं 26%, आणि अबोव 65 इयर्स 7%. याचा अर्थ ही जी पॉप्युलेशन आपण बघतोय 15 ते 64 मध्ये 68% पॉप्युलेशन, अकॉर्डिंग टू युनायटेड नेशन, ही 68% पॉप्युलेशन आता सगळ्यात मोठं असेट असणार आहे की नाही देशाचं. त्यांना जर चांगलं रोजगार मिळालं, चांगलं स्किल आपण डेव्हलप केलं, तर हे चांगलं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतील. आणि 64 क्रॉस करून ते पुढे गेले तर ते कशामध्ये जातील? एल्डरली मध्ये, सिनियर सिटीजन्स मध्ये. आणि तेव्हा ते कोणतंही नवीन प्रोडक्ट क्रिएट करू शकत नाही, किंवा गुड्स किंवा सर्व्हिस पण नाही क्रिएट करू शकत त्यावेळेस. त्यात कोणतंही देशासाठी कोणतंही इकॉनॉमिक आउटपुट देत नसतात.
ते होऊ शकतं, लहान मुलं पुढचं उद्याचं भविष्य आहे, बरोबर की नाही. पण त्यांनी सर्व केलंय म्हणून त्यांना आपल्याला चांगलं सांभाळायचे, त्यांची हेल्थ चांगली सांभाळायची. हे नेशनचा अप्रोच असतो. कारण का, तर ते अप टू रिटायरमेंट ते पूर्णपणे सेवा प्रदान करत असतात की नाही, कोणत्या ना कोणत्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी मध्ये असतात आणि त्यांचं आउटपुट त्यांना नंतर मिळालं पाहिजे, तसं त्यांना लाईफस्टाईल दिली गेली पाहिजे. ओके. ते रिझन्स बघायला गेले, हे पॉप्युलेशन ग्रोथचे रिझन्स काय आहेत. बर्थ रेट हे पहिलं रिझन आहे. याचा अर्थ काय, की आपल्याकडे मोठ्या प्रमाणात नवीन बालक जन्माला येत असतात. बर्थ रेट हाय आहे आपल्याकडे. दुसरं म्हणजे इन्क्रीजिंग लाईफ एक्सपेक्टन्सी. लाईफ एक्सपेक्टन्सी काय होते, इन्क्रीज होते, वाढते. याचा अर्थ काय, लोक तुलनेने जास्त जीवन जगू लागलेत, कारण लोकांना हेल्थ केअर मिळू लागले, बरोबर की नाही. लोकांचं रिसोर्स म्हणजे इन्कम वाढले आणि त्यामुळे लोक हेल्थ केअर किंवा इतर गोष्टी फॅसिलिटी अक्वायर करू शकतात, जगू शकतात जास्त. हे एक कारण आहे पॉप्युलेशन ग्रोथचं. आणि इंटरनॅशनल मायग्रेशन हे सुद्धा पॉप्युलेशन ग्रोथचं मोठं कारण आहे. आपण लास्ट लेक्चरच्या वेळेसच बघितलेलं. कुठल्या होत्या त्या लेडीज होत्या, त्यांना पीस प्राइज मिळालेलं, आठवतंय का. इंटरनॅशनल प्राइज मिळालेलं कोणत्या देशाच्या होत्या, अंजेला मर्केल होत्या का त्या, आठवलं का. आठवलं. त्यांनी काय केलेलं, मायग्रंट्सला आपल्या देशामध्ये येऊ दिलेलं, बरोबर की नाही. मायग्रंट्सला ऍक्सेप्ट केलेलं आणि बिकॉज ऑफ दिस पॉलिसी त्यांना पीस प्राइज मिळाले. मग अशा पद्धतीने ही इंटरनॅशनल मायग्रेशन पण मोठ्या प्रमाणात होते. त्यांनी ऍक्सेप्ट केलं, त्यांची लोकसंख्या वाढली की नाही. तर एखाद्या देशाची लोकसंख्या कंट्रोलमध्ये असेल, कमी असेल, तर त्यांच्यासाठी जेवढे जास्त लोक येतील ते ऍक्सेप्टेबल का असतात, कारण ते आउटपुट देतात कंट्रीच्या इकॉनॉमीमध्ये. आणि ज्यांची पॉप्युलेशन जास्त आहे, आता इंडिया सारखं ज्याची वर्ल्ड मध्ये हायेस्ट पॉप्युलेशन आहे, चायना, ते मायग्रेशन येऊ देतील का. एकतर स्वतःच्याच लोकांना त्यांना सांभाळणं मुश्किल जातं, रिसोर्सेस अपुरे पडतात, आणि त्यात ते दुसऱ्या लोकांना सांभाळतील का, नाही सांभाळत. म्हणूनच आपण काय करतो, मायग्रंट्सच्या बरोबर ऑलवेज काय करतो की नाही, आपण आश्रय देत नाही. जेव्हा आपला रखाईन स्टेटचा इश्यू झाला होता, तुम्ही बघितलं असेल ना, म्यानमार, ऐकलं पण असेल ना तुम्ही, रखाईन स्टेट तेव्हा इश्यू झाला होता. नॉर्थ ईस्ट कडे रिजन आहे तो, तर तिथे इश्यू झाला. आपली जी बॉर्डर आहे ती म्यानमार बरोबर तिथे अटॅच होते. तर तिथून आपल्याकडे मायग्रेशन मोठ्या प्रमाणात होत होतं. बांगलादेश कडून आपल्याकडे मायग्रेशन होतं मोठ्या प्रमाणात. म्हणून बांगलादेश बरोबर 2014ला काय केलं आपण, लँड बाउंड्री अग्रीमेंट. आपल्याला खूप क्रिटिसाइज केलं जेव्हा रखाईन स्टेट मधलं मायग्रेशन येत होतं, आपण ऍक्सेप्ट नाही केलं आणि खूप क्रिटिसाइज केलं. त्याचं कारण काय होतं, आपण का नाही ऍक्सेप्ट केलं, ऑलरेडी आपली पॉप्युलेशन जास्त आहे, त्यांना कुठे आपण सांभाळणार. हे लोक येणार, त्यांना कुठे सांभाळणार, म्हणजे घरातली 2 मुलं सांभाळत नाही आणि तिथून बाहेरची 2 मुलं आणून ठेवायची, त्यांना कसं सांभाळणार. तसंच प्रकार आहे ना मायग्रेशनचा. त्याच्यामुळे आपण काय केलं, ऍक्सेप्टच केलं नाही. आणि बांगलादेश बरोबर पण सेम इश्यू होता आणि कन्फ्लिक्टेड बॉर्डर होती, म्हणून आपण लँड बाउंड्री अग्रीमेंट केली, जेणेकरून मायग्रेशन पण कमी होईल आणि तिथले जे स्मगल चालायचं, बरोबर ना, प्रॉस्टिट्यूशन किंवा इतर सगळ्या गोष्टी, विक्री वगैरे बऱ्याचशा गोष्टी चालायच्या, त्याला सुद्धा कुठेतरी आळा बसेल. आणि त्याच्यामुळे आपण ते सेग्रिगेशन करून घेतलं, कारण त्या पोरस बॉर्डर्स आहेत तिथे. कुठेतरी या सगळ्या गोष्टी, जे इंटरनॅशनल मायग्रेशन जे आहे ते मोठ्या प्रमाणात होत चाललंय. बरेचसे कंट्री, आता मिडल ईस्ट मध्ये कन्फ्लिक्ट झाला, युक्रेन मध्ये कन्फ्लिक्ट झाला, हे लोकांना तिथे राहू वाटेल का, म्हणजे देशामध्ये युद्ध चाललंय आणि आपण एन्जॉय करू का, नाही करणार. आपण काय बघू, कुठे सेफ राहता येईल, दुसरीकडे जाता येईल का, जगता येईल का चांगलं. आणि ते ऑप्शन शोधायला लागतात, म्हणून लोक मायग्रेट होतात. कारण त्यांच्यामध्ये एकतर तिथं काय असतो, कॉन्फ्लिक्टेड रिजन, दुसरं काय, रोजगाराची स्टेबिलिटी नाही, संधी नाही. अशा रिजन मधून लोक मायग्रेट होताना आपल्याला बघायला मिळतात. आता अकॉर्डिंग टू युनायटेड नेशनचा डेटा आहे, वर्ल्ड पॉप्युलेशन हँडबुक 2022, इंडियाज पॉप्युलेशन एक्सपेक्ट केली जाते 166.8 करोड होईल 2050 पर्यंत, आणि चायनाची होईल 131.7, डिक्लाइन होईल. दोघांमध्ये फरक बघा, इंडियाच्या आणि चायनाच्या पॉप्युलेशन मध्ये इथे फरक बघा. त्यांची डिक्लाइन होते आणि आपली इन्क्रीज होते. याचा अर्थ चायनाची जी मी तुम्हाला बोलली ना, 1 चाइल्ड पॉलिसी, ती काय वर्क करते ती. करणार, बदल घडून आणणार. बरोबर, ती वर्क करते, तिच्यातून आउटपुट मिळतोय. त्यांनी 1 चाइल्ड पॉलिसी काढली आणि इम्प्लिमेंट, म्हणजे पुरुषांना काय करणं, असुबंदी करणं, जेणेकरून नवीन चाइल्ड ते जन्माला देऊ शकत नाही. तर अशा पद्धतीने त्यांनी पण मात्र काय केलेला, त्या पॉलिसीचा दुरुपयोग झालेला. एकदम अग्रेसिव्हली ती पॉलिसी
सरळ सरळ सगळ्यांनाच त्याच्यात सामावून घेण्यासाठी अनमॅरिड लोकांना पण त्यांनी इन्क्लूड केलं आणि त्याच्यामुळे ती काय बनलेली समस्या बनली. संजय गांधी यांना त्याच्यासाठी क्रिटिसाइजही केलं गेलं. इंदिरा गांधींना खूप क्रिटिसाइज केलं गेलं त्यांच्या या पावलामुळे. नाही की ज्या काय करतील, सिटिझनचं हित लक्षात न घेता डायरेक्ट थोपवून टाकतील किंवा जबरदस्तीने त्या काय करतील, थोपवल्या जातील. अशा पॉलिसीचा पण उपयोग नाही. पण चायनाची पॉलिसी वर्क केली, डिक्लाइन झाली, होणार आहे पॉप्युलेशन 131.7 करोड पर्यंत. याचा अर्थ त्यांच्याकडे रिसोर्सेस, सस्टेनेबिलिटी होणार, रिसोर्सेस चांगले वापरता येईल आणि आपल्या लोकांपेक्षा त्यांचा लोकांचा लिव्हिंग स्टँडर्ड पण अपग्रेड होणार. कारण 131.7 करोड लोकांमध्ये ते रिसोर्सेस वाटले जातील, जे आता 142.53 करोड लोकांमध्ये वाटले जाते. आणि आपल्याकडे काय होईल, 142.86 करोड लोकांमध्ये आता जे वाटलं जाते ते 166.8 करोड लोकांमध्ये वाटलं जाईल. याचा अर्थ रिसोर्सेस स्कॅर्सिटी ऑफ रिसोर्सेस. काय होतील, कमी पडतील. सारखे बघायला मिळेल. आणि हा डेटा कुणी दिलाय, युनायटेड नेशन च्या वर्ल्ड पॉप्युलेशन हँडबुक युनायटेड नेशन वर्ल्ड पॉप्युलेशन हँडबुक मध्ये. आता तुम्हाला याच्यामध्ये काय गोष्टी बघायला मिळतील. आता समजा हा रेकॉर्ड, हा डेटा आपल्याला रिपोर्ट्स येत आहेत, तर इथे नवीन गव्हर्नमेंट आपलं 2024 ला इलेक्शन झाले, नवीन गव्हर्नमेंट फॉर्म होणार आणि ही नवीन गव्हर्नमेंट काय करणार, एखादी अशी पॉलिसी काढणार आणि 100% निघणार बघा तुम्ही, जेणेकरून पॉप्युलेशन काय होईल, कंट्रोलमध्ये येईल. नवीन पॉप्युलेशन साठीची पॉलिसी येईल आणि तो पॉलिसीचा विचार करावाच लागेल, कारण हे रिपोर्ट समोर आहेत. आणि दोन देशांचं कंपॅरिझन जेव्हा आपल्याला मिळतं, दोन्ही ग्रोविंग इकॉनॉमी आहोत, डेव्हलपिंग इकॉनॉमी आहोत आणि आपल्याला हे कंपॅरिझन कळेल तर आपण काय करणार, साहजिकच त्याच्यावर 43.2 करोड आणि चायनाची होती 142.6 करोड. पण आपण ते डायरेक्ट वाढवूनच घेतली. 2022 नंतर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात ग्रोथ बघायला मिळते. ओके, 50 पासून आपली ग्रोथ जरी स्लो असली तरी 1% ने बघायला मिळते आपल्याला वाढताना. आता मॅम, यस, आता हे एवढा रिपोर्ट आला, एवढी सगळी पॉप्युलेशनची ग्रोथ दाखवताय आणि मध्ये तर लोक एवढे बोलत होते की कोरोनामध्ये एवढे लोक एक्सपायर झाले तर आपली लोकसंख्या फार कमी झाली असेल आणि ही तर हाय हाय ग्रोथ दाखवते 22च्या पुढे पण. आन्सर देते तुम्हाला. तुम्ही जर रेग्युलर न्यूजपेपर वाचला असेल तर कोरोनामधले एस्टिमेट्स दिलेले डेथ रिपोर्ट्सचे. ओके, आणि अकॉर्डिंग टू दॅट आपल्याकडे पॉप्युलेशन डिक्लाइन होणं किंवा आजार पण कारणीभूत असतात पॉप्युलेशन कमी होण्याला. आजारांमध्ये कॅन्सर, हार्ट पेशंट, ब्रेन पेशंट, देन इतर काही इश्यू असलेले ट्युबरक्युलोसिस और एपिडेमिक्स जे येतात त्याच्यातून डेथ होणाऱ्यांची संख्या, यांचं पण काही प्रमाण असतं. आणि जे लोक दगावले ना, त्यांना कोणते ना कोणते इश्यू होते, म्हणजे ते ह्या डिझीज बरोबर पण झुंजत होते, म्हणून त्यांची इम्युनिटी कमी पडली आणि म्हणून ते दगावले. त्यांचं मेन रिझन कोरोना नव्हतं. कोरोना व्हायरसमुळे हार्डली 1-2% पॉप्युलेशन दगावली असेल, 5च्या आतच. पण जास्त संख्या दगावली कशामुळे, या डिसिजेसमुळे. पेशंट गेली ती कोरोनामुळे नाही गेली, तर ती रेग्युलर जी जाणारच होती. कुणाला हार्ट अटॅक केला तर पेशंट संबंधी आजार असतील, कुणाला ब्रेन संबंधी आजार असू शकतात. मॅम, व्हिडिओ खूप ब्रेक ह्या होतो, सगळ्या काहीच गोष्टींमुळे पण डेथ नीट होतच लागत होती आणि नाही. तीच डेथ तिथे नंबर जास्त वाटू लागली. तर 10 मोस्ट पॉप्युलस कंट्रीज कोणकोणत्या आहेत तेही आपल्याला बघायचं आहे. इंडिया जी आहे ती 142.86 इथपर्यंत आपली पॉप्युलेशन आहे. तर चायनाची किती आहे, 142.57. आणि चायनाची रिड्यूस होणार आहे आणि आपली काय होणार आहे, 60 पर्यंत वाढणार आहे असं सांगितलंय. तर याच्यासाठी स्ट्रॉंग काय लागणार आहे, पॉलिटिकल विल लागणार आहे. ऑलरेडी जे लोक आहेत त्यांच्या बाबत आपण काहीच करू शकत नाहीये. ती लोकसंख्या तर आहेत आणि सोबत कमी कशी होणार, बरोबर नाही. आता आपल्याकडे जी एल्डरली लोकसंख्या होती ती, त्यांचं प्रमाण किती आहे बघा बरं, 7% आहे फक्त. आणि 142.86 जर 7% काढायला गेलं, 10% काढायला गेलं तर तुम्हाला काय दिसेल, जवळपास 14 समथिंग दिसेल ना. तर ती कमी जरी झाली तरी तेवढे चेंजेस दिसतील का आपल्याला, जेवढी चायनाची आहे, नाही. कारण आपल्याकडे बर्थ रेट पण आहे सोबत, जो हायर आहे. 2 मुलांना तरी मिनिमम जन्म देतात ना आपल्याकडे.
सो तो बर्थ रेट पण हायर आहे. म्हणजे हे 7% दगावले तरी वाढणारी जी संख्या आहे ती जास्तच असेल. म्हणून 2060 पर्यंत आपल्याला काय बघायला मिळणार आहे, लोकसंख्या चायनाची कमी होईल तर आपली काय होईल, वाढेल. 2050 पर्यंत आपली 166.8 होईल तर चायनाची 131.7 होईल. कारण तिकडे एल्डरलीची संख्या जास्त असेल, जे काय होतील, दगावले जातील किंवा काही 2050 पर्यंत, आणि त्यांच्या ऐवजी नवीन बर्थ मात्र कमी होतील. आपल्याकडे काय आहे, हे दगावतील पण नवीन बर्थ पण तेवढेच जास्त असतात. हा दोघांमध्ये काय दिसतो, डिफरन्स दिसतो. तर इथे मोस्ट पॉप्युलस कंट्रीज मध्ये आपण 2 आहोत, तिसरं अमेरिका, चौथं इंडोनेशिया आणि पाचवं पाकिस्तान आहे. ब्राझील, नायजेरिया, बांगलादेश, रशिया आणि मेक्सिको अशा पद्धतीने. आता रशिया किती विस्तारलेला देश वाटतो, मोठा वाटतो की नाही, आणि लोकसंख्या बघा त्यांची किती कमी आहे. याचा अर्थ तिथे रिसोर्सेस किती चांगले युटिलाइज होत असतील आणि प्रत्येक व्यक्तीला रिसोर्सेसचा उपभोग किती चांगला घेता येत असेल. आणि त्यांच्याकडे काय आहे माहितीये, रशियन एकतर बोलली जाते, तिथे इंग्लिश वगैरे नाही, रशियन बोलली जाते. सो जे पण लोक बाहेरून जातात त्यांना रशियन बोलायचे, आयदर त्यांना लँग्वेज आली पाहिजे तर ते तिथे जॉबसाठी पण राहू शकतील, म्हणून तिथे जॉबसाठी पण कमी आहे. आणि पूर्णपणे कोल्ड रिजन जास्त आहे तिथे. तर कुठेतरी कोल्ड असल्यामुळे तिथे आपण बघतो की अजून तेवढ्या मोठ्या प्रमाणात, म्हणजे 1 डिग्री सेल्सिअस आपल्याकडे टेम्परेचर वाढतंय तर आपण धोक्यात येतोय, आणि रशिया बेनिफिट मध्ये जाते कारण तेवढे जास्त तिकडे कल्टिवेशन वाढेल. उष्ण तापमानात होतं ना वृक्षांची लागवड, प्लांटेशन वगैरे, तर तिथे शेतीला बूस्ट मिळेल. आणि आपल्याकडे काय होईल, आणखी भयंकर परिस्थिती, हीट आणि एक्स्ट्रीम कंडिशन, एक्स्ट्रीम वेदर कंडिशन ज्या म्हणतात त्या होत जातात. आणि त्याच्यातून क्रिएटेड जे नॅचरल डिझास्टर्स होतात, जिथे टेम्परेचर जास्त, प्रेशर कमी, सायक्लोन्स येणं, हीट वेव्ह येणं, त्याच्यानंतर फ्लड येणं, त्याच्यानंतर आणखी ग्लेशियर्स मेल्टडाऊन होणं, यासारख्या समस्या ज्या आहेत ना, रिव्हर फ्लडिंग वगैरे त्याला म्हणतो, तर ह्या सगळ्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात वाढतात. तर हे परिणाम होतात. आणि म्हणून लोकसंख्या, मग तिथे रिसोर्सेस किती आहेत त्याच्यावर डिपेंड लोकसंख्या. तर ह्या गोष्टींमध्ये आपल्याला विभिन्नता बघायला मिळते. तर टॉप 3 लक्षात ठेवा, 4-5 लक्षात ठेवा. पहिलं कोणतं आहे, इंडिया, देन चायना, थर्ड US, त्याच्यानंतर कोण आहे, इंडोनेशिया. असे 10 लक्षात ठेवा हे व्यवस्थित, कधी कधी रँकिंग मध्ये विचारले जाऊ शकतात. तर हा सेन्ससचा रिपोर्ट नाहीये, पण जगातल्या लोकसंख्येचा रिपोर्ट साठी युनायटेड नेशनच आहे. आणि याच्यावर मला वाटतं PYQ मध्ये जर चेक केलं तर 101% तुम्हाला क्वेश्चन दिसेल. उतरती लोकसंख्येच्या तुलनेने ॲटलिस्ट लक्षातच राहिले पाहिजे. इथे 10 आहेत, प्रयत्न करा की AI अशा पद्धतीने, किंवा जोड्या लक्षात ठेवा, इंडिया चायना दोघे, अमेरिका इंडोनेशिया, पाकिस्तान ब्राझील, नायजेरिया बांगलादेश आणि रशिया मेक्सिको, अशा पद्धतीने जोड्या सुद्धा चांगल्या लक्षात राहतात, किंवा ग्रुप्स तयार करायचे. सुरुवात काय करायची, 1 to 1 कोणत्या कंट्रीज आहेत त्या लक्षात राहिल्या पाहिजेत. मग रँकिंग साठी काय करायचं, जोड्या तयार करणे. ओके, सो जोड्या तयार केल्या तर आपल्याला आपोआपच लॉजिक कळत जातं. आणि याच्यात जे मॅम, इनिशियल्स असतात, येस, हे रँकिंग त्यांच्या नंबर वाईज आहे का? पॉप्युलेशन नुसार आहे. बट मॅम तिथे म्हणजे पाकिस्तानची जास्त, इंडोनेशियाची कमी, म्हणजे हा हा, बरोबर, हे तुम्ही ऍडजस्ट करून घ्या. हे पॉप्युलेशन मागे पुढे इथे झालेलं आहे, पाकिस्तानला वरती घेऊन या. ओके, मी बघते एकदा नोट्स पण, आणि त्याच्यानुसार मग तुम्हाला अपडेट पण हवं तर करते. नाही, बरोबर आहे. त्याच्यामध्ये काय करा, इंडोनेशियाला तुम्ही खाली घ्या आणि पाकिस्तानला वर. ओके, त्याच्यानंतर नायजेरियावर. अशा पद्धतीने पेअर तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि सगळ्यात लास्ट इथे टॉप 10 मध्ये कोण असेल, मेक्सिको. ओके, त्याच्यानंतर सेकंड लास्ट कोण आहे, बांगलादेश, नाही सॉरी, रशिया, नंतर बांगलादेश, इंडोनेशिया, असं रँकिंग व्यवस्थित करून घ्या. तर हे मोस्टली विचारलंच जातं. ह्या रँकिंग तुमच्याकडे प्रॉपर मेन्शन केलेल्या पाहिजेत. हवं तर मी याचं तुम्हाला नेक्स्ट सेशन मध्ये सुद्धा डेटा प्रोव्हाइड करेल रँकिंगनुसार. ओके, स्टॅटिस्टिक अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन, मिनिस्टर ऑफ स्टेट होते राव इंद्रजित सिंग, त्यांनी हा डेटा आपल्याला रिलीज केलेला आहे. 24वा अंक आहे. इश्यू म्हणजे काय, अंक. रिपोर्ट दिलेला आहे, विमेन अँड मेन इन इंडिया 2022, आणि 15 मार्चला हा त्यांनी इश्यू अंक प्रदर्शित केले. तर इंडियाचा सेक्स रेशो जर बघायचा गेला, म्हणजेच काय, तर 1000 फिमेल मागे मेल्सची संख्या, किंवा 1000 मेल्सच्या मागे फिमेलची संख्या. ओके,
ही संख्या किती आहे, 1000 मेलच्या मागे फिमेलची संख्या किती, त्याला आपण सेक्स रेशो म्हणणार. आता हे एक्सपेक्टेड केलं जातं की तो इम्प्रूव्ह होईल. 943 होता 2011 मध्ये, त्याच्यामध्ये 3 डिजिटची भर पडली. 952 2036 पर्यंत जाईल. म्हणजे किती, जवळपास 7 आणि 2 किती होत आहेत, 9. 9 अंक हे वाढले जातील, बरोबर की नाही. सो अशा पद्धतीने कधीपर्यंत, 2036 पर्यंत 952 होईल. 1000च्या मागे 1000 झालं तर ती काय असेल, इक्वॅलिटी, किंवा थोडाफार फरक असेल तर ती असेल इक्वॅलिटी. पण इथे इक्वॅलिटी आहे का, नाहीये. आणि हे जाणून घेणं पण गरजेचं आहे. सेक्स रेशो जो असतो ना, तो एक महत्वाचा पॅरामीटर असतो सोसायटीमध्ये स्टेबिलिटी ठेवण्यासाठी. जो आहे तो इन्क्रीज झालेला आहे जवळपास 3 डिजिटने, बरोबर की नाही. बर्थ आपल्याला काय बघायला मिळतो, बर्थ जो आहे तो इन्क्रीज झालेला आहे. 3, एकच मिनिट, माझं हेडफोन डिस्कनेक्ट होतोय. जवळपास किती, बर्थ रेट इन्क्रीज होतोय 3 डिजिटने. म्हणजे 907 होता 2018-20 ने, तो आता किती झाले, 904 2017-19 मध्ये, असं रिपोर्ट मध्ये सांगितले. लेटेस्ट माहिती नाहीये. आणि असेच आपल्याला क्वेश्चन येतात आणि तेव्हा वाटते की 3-4 वर्षापूर्वीचं करंट विचारले. 3-4 वर्षापूर्वीचं नाही, तो डेटा नंतर रिलीज झालेला असतो. ओके, सो ह्याच इयर मधला आहे. इथे लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट बघायला गेलं तर एज ग्रुप जे आहे 15 वर्षाच्या पुढे, त्यांच्यामध्ये बघायला गेलं तर 17-18 मध्ये ते इन्क्रीज झाले. आणि 2021-22 मध्ये हा रेट जो होता 77.2% होता मेन्सचा. तर विमेन्सचा किती आहे पार्टिसिपेशन रेट, केवळ 32.8. याच्यामध्ये इनइक्वालिटी आपल्याला, नो इन्क्रीज इन इनइक्वालिटी, म्हणजे नो इम्प्रुव्हमेंट आणि नो इन्क्रीज, काहीच आपल्याला याच्यामध्ये वाढलेली इम्प्रुव्हमेंट दिसत नाहीये. विचार करा, म्हणजे 100 पुरुषांच्या मागे 77 लोक जॉब करतायत आणि 100 महिलांच्या मागे 33च महिला जॉब. वाईस वर्षा दिसायला लागले की नाही आपल्याला, हे वाईस वर्षा दिसते की नाही. आता आपण बघतो की महिलांच्या बद्दल आपल्याकडचा अप्रोच, सुरुवातीपासून जर आपण बघायला गेलं तर कसं होतं एन्शियंट काळामध्ये महिलांविषयी भूमिका. सुरुवातीला तर अगदी जेवढं पशुपती पूजा आपण करत होतो, तेवढीच विमेन गॉड, जिला अर्थ गॉडेस म्हणत होतो, इक्वल, बरोबर, काहीच फरक नव्हता, दोघांना इक्वली बघितलेलं. हळूहळू मेल डेटीज पण होत्या, फिमेल डेटीज पण होत्या. समिती, सभा ह्या क्रिएट होत गेल्या, बरोबर नाही. काउन्सिल जे आहेत, म्हणजे प्रशासन कसं चालायचं राजाचं, त्याच्यासाठी तिथे चर्चा केली जायची. आणि त्याच्यामध्ये प्रायसचा रोल आला. देन मग हळूहळू काही याच्यामध्येच पार्टिसिपेशन सॅक्रिफायसेस मध्ये महिलांचं पण होतं. आणि त्याच्यानंतर पुढे जर बघायला गेलं तर वॉरियर म्हणून मेल कॅन्डिडेटला प्रिफर केलं गेलं. कारण का, महिलांची नॅचरल परिस्थिती, आपण मेन्स्ट्रुएशन पिरियड बघतो, त्याच्यानंतर पुन्हा प्रेग्नन्सीचा काळ आहे, महिला नाही लढू शकत त्या काळामध्ये. आणि म्हणून मागे पडू लागल्या. त्यांना जबाबदारी दिली गेली शेतीची किंवा घराची. आणि मग तिथं बाहेरची जबाबदारी पेलू लागले पुरुष. आणि ओवली गेली, किंवा ते विचार करा ना, एक हॅबिट आपण क्रिएट करतो 21 दिवसात लगेच बिल्ड होते. हा तर किती हजारो वर्षांचा काळ झाला, बरोबर की नाही. वर्षांचा काळ झाला ना, हजारो वर्षांचा काळ. आणि त्या हजारो वर्षांच्या काळामध्ये होऊ काय लागलं, महिलांना एक प्रकारे कुठेतरी बॅकफुटलाच त्यांची सिच्युएशन दिसायला लागली, किंवा मनुस्मृती आलं, त्याच्यातून आणखी त्या बॅकफुटला गेल्या त्यांची परिस्थिती. आजही आपण बघतोय समाजामध्ये इक्वल कॉन्ट्रीब्युशन आहे का, कॉन्ट्रीब्युशन पण नाहीये आणि इक्वल राईट पण नाहीये ऍक्च्युली. फंडामेंटल राईट कॉन्स्टिट्यूशनने सगळ्यांना दिले, मानवी हक्क. आणि हळूहळू आता महिलांच्या बाबतीतली परिस्थिती, महिला बदलू लागल्या, त्यांचं पार्टिसिपेशन इन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी वाढू लागले. परंतु ती जे फेमिनिझम आहे ते एक वेगळंच, जो फॅमिली जे असायची ना ते नाही दिसत आहे. मग तिथे एकतर डिवोर्सचा रेट वाढू लागले, त्या फेमिनिझम, सुडो फेमिनिझम ज्याला आपण म्हणू. ओके, म्हणजे फेमिनिझम दाखवलं जातं पण ते तसं पद्धतीचं नाही, अग्रेशन आहे. मेल डॉमिनेटेड सोसायटीच्या विरुद्ध ते काय आहे, एक षडयंत्र किंवा एक उचललेलं पाऊल आहे असं म्हणू शकतो. म्हणजे एक प्रकारे ठीक आहे, मेल डॉमिनेटेड सोसायटी होती, तुम्ही फिमेल सेंट्रिक पण नाही झालं पाहिजे ना. इट शुड बी इक्वल. इथे काय असलं पाहिजे, इक्वालिटी असले पाहिजे. म्हणजे डिसिजन मेकिंग मध्ये एखादा निर्णय घेतोय तर घरातला पुरुष जेवढा डिसिजन मेकिंग मध्ये आहे, तेवढंच त्या स्त्रीला पण प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. जर घरातल्या मुलाला जी ट्रीटमेंट दिली जाते, तीच घरातल्या मुलीला पण इक्वली त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करून घेतलं पाहिजे. याला काय म्हणणार आपण, इक्वालिटी.
इथं मेल डॉमिनन्स पण नसेल आणि फिमेल डॉमिनन्स पण नसेल. सर तुम्ही फेमिनिझमला जास्तच वाढावा देताय, याचा अर्थ तुम्ही काय करताय, इक्वॅलिटीला नाही प्रेफर करत आहेत. तुम्ही कोणत्या तरी एकच वर्ग पुढे येऊ पाहतोय, आणि तसं कधीच सोसायटी ते स्टेबल नसणार आहे. दोन्हीकडे काय असलं पाहिजे, बॅलन्स असला पाहिजे, आणि हे व्हायला पाहिजे. आणि इथं आपल्याला बघायला मिळतं की हे पार्टिसिपेशन जे आहे हे फार तफावत दाखवतंय, बरोबर की नाही. आज याच्याशीच संबंधित मी तुम्हाला एक क्वेश्चनही विचारणार आहे. पुढचा एक पॉईंट आपण फक्त कव्हर करून घेऊया. पॉप्युलेशन ग्रोथ जी आहे ती डिक्लाइन झालेली दिसते 1971 पासून. तर आपल्याला ड्रॉप बघायला मिळणार आहे 0.58%चा 2036 मध्ये, असं एक याच्यामध्ये दाखवलेलं आहे. तर अपार्ट फ्रॉम दॅट मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारते. समजा एक पालक होते, त्यांच्याशी भेट झाली, त्यांची मुलगी होती 10वीला, आणि त्यांनी करिअर काउन्सिलिंग साठी सरांची एक मीटिंगही केलेली. नंतर आमच्या दोघांबरोबरही आणखी एक मीटिंग झाली. त्यांचं प्रोफाइलिंग वगैरे सगळं आपल्याकडे जी पद्धत चालते ती झाली. आणि त्यावेळेस त्यांचा प्रश्न होता की का असं आहे की महिलांचं तेवढं पार्टिसिपेशन नाही, म्हणजे सरकारला का गरज पडते की युपीएससीच्या त्या नोटिफिकेशन वर लिहावं विमेन्स विमेन्स इनकरेज केल्या जाते, असं का, हे का होतंय मला प्रश्न पडतो. आणि त्यांना दोन्ही मुलीच आहे. म्हणजे मी आता म्हणतो ऍज अ पॅरेंट म्हणे मी कधीच असा विचार केला नाही की मुलगा असावा किंवा मुली त्या इक्वल नाहीयेत किंवा त्यांना इक्वल ऑपॉर्च्युनिटी नाही द्यावं. पण असा पालक वर्ग पण आहे का, म्हणजे त्यांना अजून माहितही नाही की असा पालक वर्ग पण आहे की जो मुलांनाच प्रेफर, वंशाचा दिवा अँड ऑल, आणि मुलांना प्रेफर केलं जातं, म्हणजे हेही त्यांना माहित नाही. एवढं पण एक आपल्याकडे फॉरवर्ड थिंकर्स पण आहेत, आणि एकदम आपल्याकडे काय आहेत, नॅरो माइंडेड लोक पण, की जे मुलींना घराच्या बाहेर पण पडू देणार. दोन्ही वर्ग आपल्याकडे तेवढा बघायला मिळतो. का इक्वॅलिटी, समजा आता पार्लमेंटमध्ये गव्हर्नमेंटने का 50% आणायला नाही पाहिजेत, का 35% आणून 33% आणून ठेवले. काय वाटतं तुम्हाला, प्रत्येकाने आपलं ओपिनियन द्यायचे, अशा इश्यूज वर तुम्ही ऑलवेज आता बोलायचे. मॅम, मध्येच हम्म. तुमचा आवाज ब्रेक झालेला, परत रिपीट करा ना. ओके, परत एकदा क्वेश्चन विचारते. पार्लमेंट मध्ये बघतो आपण महिलांचं 50% आहे का रिप्रेझेंटेशन, नाही आहे. मग अकॉर्डिंग टू तुम्ही जर इक्वालिटी म्हणताय, कॉन्स्टिट्यूशन तुम्हाला इक्वल राईट इक्वालिटीसाठी आर्टिकल देते, तर मग महिलांचं 50% प्रतिनिधित्व तिथं का नसावं. काही व्हॅलिड पॉइंट्स मला सांगा, किंवा असावं तर का, म्हणजे डायरेक्ट करायला पाहिजे का, आणि करायला नाही पाहिजे तर का नाही करायला पाहिजे. मॅम, एक रिझन मला वाटतं की वुमेनचं लिटरसी रेट कमी आहे ओके, म्हणून. लिटरसी रेट कमी आहे, एक रिझन तुम्हाला ते वाटतं. आणखी मॅम, आपल्याकडे कितीही लोक शिकले, कितीही म्हणजे वेल इस्टॅब्लिश असले, तरी पण लोकांची किंवा मोस्टली पुरुषांची हीच थिंकिंग आहे किंवा बायकांना पण स्वतःला वाटतं की जी घरातले ज्या बेसिक डेली कामं जे आहे ती मीच केलं पाहिजे. मग तिची एवढी कॅपॅसिटीच राहत नाही की ती घरातले कामं करून बाहेर कामं हँडल करेल. मग काही लोकांचं म्हणणं असतं की इनी स्वतः जाऊन बाहेर काम करण्यापेक्षा आणि आपल्या घरात कामाला बाई ठेवण्यापेक्षा इनीच घरात राहावं, जेणेकरून ती सेफ राहील आणि पुरुष जो आहे तो बाहेर पडेल, की जेणेकरून घरात पण मुलाबाळांकडे ती लक्ष देऊ शकते आणि पुरुष कमावून आणू शकतो, अशी एक मेंटॅलिटी आहे लोकांची. कीवर्ड मध्ये सांगा आता मला, हे एक कीवर्ड मध्ये फ्रेम करा. मॅम मॅम, हे येस येस प्रोफेशन ममता. नाहीये. पॉलिटिक्स हे येस. प्रोफेशन नाहीये वुमेनचं, असा विचार करतो. ओके, विमेन्सचं प्रोफेशनच नाहीये ते, म्हणजे स्टेरिओटायपिक थिंकिंग. ओके ऋतुजा, तुमचा पॉइंट स्टेरिओटायपिक थिंकिंग आणि एज्युकेशन. आरती, तुमचं कीवर्ड मध्ये सांगायचं झालं तर इनकॅपॅबिलिटी. ओके बरोबर, तेच म्हणणार ना आपण, आणि स्टेरिओटायपिक थिंकिंग दोन्हीही. लेस कॅपेबल आणि स्टेरिओटायपिक थिंकिंग. ओके ममता. मॅम, आता म्हणजे आपल्या भारतामध्ये म्हणजे खूप हजार किंवा असं एवढ्या हम्म. वर्षापासून मेल डॉमिनेटेडच आहे ना, त्याच्यामुळे अचानक बदल नाही होऊ शकत. आता 33% बरोबर. पार्लमेंट मध्ये, पण ते 33% पण यायला आता त्याच्यासाठी म्हणजे ते इम्प्लिमेंट व्हायला पण 10-20 वर्ष लागतील. आता काहीतरी बरोबर. महिलांचा सहभाग आहे. आणि मॅम, बरोबर. मध्ये बायका हा. जर असल्या तर त्यांचं पार्टी म्हणजे त्यांच्या बॅक त्यांचा हजबंडच हे असतं. म्हणजे आता बघते ना, सरपंच असतात त्या महिला पण त्यांचे घरचेच लोक सगळं तिथे हँडल करतात, ते फक्त नामधारी राहतात. बरोबर, सरपंच पती समजायला म्हणून. येस वैभव. म्हणजे आपण त्या मॅम त्या प्रोसेसमध्ये आहोत जी आता इम्प्लिमेंट केले 33%. तर ते काही वर्षांनी दिसेल फरक,
आणि तेव्हा हा फरक असेल तेव्हा फिमेल आणि मेल इक्वॅलिटी असू शकते. येस, काही वर्षांनी असू शकते. हा, सध्या का असू शकत नाही? आपला कारण हा तो आपला क्वेश्चन आहे. माइंडसेट अजून पण चेंज नव्हता झालेला, जो आता ओके. टेक्नॉलॉजी, एज्युकेशन, सोशल अवेअरनेस आणि ऍक्च्युअल मध्ये इंटरनेट मध्ये प्रगती याच्यामुळे पण तो फरक पडलाय. आणि बरोबर, इंटरनेटमुळे, हा, सोशल मीडिया, त्याच्यातून बरेचसे लोक आता आणि अवेअर होऊ एज्युकेशन लागले ग्रोथ पण जगाशी. होतीये, सगळीकडे ग्रोथ हळूहळू होतीये. तो काही बरोबर, वर्षांनी हा हळूहळू बदल growth दिसेल, होते. आता तर नाही. लगेच नाही, बरोबर. आणखी मानसी? मॅम मला असं वाटतं सगळे बोलतात ना वुमेन सेन्सिटिव्ह आहे ते इमोशनल होतात म्हणून त्यांना हम्म. जे मेन्स असतात ते बोलतात की दे कॅन्ट एक्सप्रेस देअर ओपिनियन व्हेरी फ्रीली. ओके, म्हणजे एक प्रकारे इनकॅपॅबिलिटी. सो सगळ्या पॉइंटचं कन्क्लुजन काय आपल्याला बघायला मिळालं की हळूहळू ही बदल होईल. एकदाच बदल करून गव्हर्नमेंटला जमेल का? इनकॅपॅबिलिटी सगळ्यांकडून आलं की नाही, दोघा तिघांकडून हा पॉइंट आला. बरोबर, एज्युकेशन नाही म्हणजे पण काय, कॅपेबल नाहीये. तर साहजिकच गव्हर्नमेंटला रिप्रेझेंट तेवढं जर महिलांना करायचंय ना, तर त्या स्वतः तेवढं कॅपेबल असल्या पाहिजेत. जसं ममतांनी सांगितलं, सरपंच पतिझम. याचा अर्थ काय, की सरपंच आहे महिला आणि तिचा हसबंडच सगळे डिसिजन घेतो. आणि ही वेळ काय येते, एज्युकेशन नाहीये, ऋतुजा तुम्ही सांगितलं. बरोबर की नाही? आणि हळूहळू आता हो काय लागलंय, सोशल मीडियामुळे ना सुडो फेमिनिझम येत चाललंय. म्हणजे महिला आपलं स्किल नाही वाढवत आहेत, त्या स्किल कुठे दाखवत आहेत, घरातल्या रील्स, आज मैं उठी मैंने क्या किया पूरा दिन, हेच चालतं. म्हणजे ते ओपिनियन देताना तुम्हाला दिसतात का? कुठेतरी पार्टिसिपेशन करताना दिसतात का? सोशल वर्क मध्ये आहेत, पण त्यांचं प्रमाण फार कमी आहे. आणि तेच पुरुषांचं प्रमाण तुम्ही बघायला गेलात तर जास्त आहे की नाही? हा, त्यांना संधी मिळाली, सुरुवातीपासून त्यांना घरातून संधी मिळाली की ते बाहेर पडून काय करू शकतील, त्या गोष्टी अक्वायर करू शकतील. परंतु आता इक्वली तेवढं होऊ लागले. आणि जर इक्वल नाही झालेलं, ते कॅपेबल नाही आहेत, त्या पदाच्या लायक नसेल, तर सिलेक्शन पण आपल्याकडे पण होत नाही. तर साहजिकच तिथे पण महिला तेवढ्या काय बनल्या पाहिजेत, आधी सक्षम बनल्या पाहिजेत. म्हणून आपण त्याची हळूहळू इन्फ्युजन करू लागलो इंडियन गव्हर्नमेंट. आणि त्याच्यासाठी विमेन ऑन्टरप्रिनियरशिप साठी आपण काय केलं, पाऊल उचललं. महिला सक्षमीकरणासाठी, बरोबर की नाही, विमेन एम्पॉवरमेंटसाठी हळूहळू आपण काय केलं, सेल्फ हेल्प ग्रुप, आशा, स्मॉल स्केल पासून आपण रेस करू लागलो महिला, त्यांच्यासाठी आपण जॉब्स गव्हर्नमेंटने अवेलेबल करून दिले. म्हणजे हळूहळू आपण त्यांच्यासाठी काय करू लागलो, पावलं उचलू लागलो आणि त्यांना बिल्ड करू लागलो. अशा पद्धतीने हा बदल स्लोली होणार, ग्रॅज्युअली होणार. लोकांचा एकतर माइंडसेटच नव्हता, बरोबर की नाही, इक्वल समजण्या इतका. म्हणजे आजही एखाद्या महिलेला बघून तेवढा लगेच डिसिजन मेकिंग नाही होत, किंवा कॅपॅबिलिटीवर एक क्वेश्चन मार्क आणतात. महिला असेल तर असंच चालतं. हे लोकल थिंकिंग पण आपण बघतो. आणि हळूहळू हे बदलत पण चाललंय, कारण आपले एअर फायटर, पहिली महिला एअर फायटर मध्ये पण गेल्या, बरोबर की नाही, फायटर जेट चालू लागले. तिथे आपल्याला बदल, सबमरीन मध्ये आपण महिलांना स्कोप देऊ लागलोय. बरोबर, बऱ्याचशा टेक्नॉलॉजी मध्ये सायंटिस्ट म्हणून कितीतरी महिला जात आहेत, पुन्हा लेखक मॅम म्हणून त्यांना किती महिला पुढे येत आहेत. त्यांना फायनान्शियल सपोर्ट सुद्धा नाही मिळत. बरोबर, फायनान्शियल सपोर्ट, लॅक ऑफ फायनान्शियल सपोर्ट, हे सगळ्याला ना स्टेरिओटायपिक माइंडसेट ऑफ सोसायटी इन द पर्स्पेक्टिव्ह ऑफ, एक प्रकारे म्हणतो नाही का, काय म्हणू शकतो आपण, हेरिडिशनला पुढे नेणं, त्याच्यासाठी लग्न करून दुसरीकडे जायचंय ना, हा अप्रोच. आता पूर्वी जसं ऋतुजा आपलं डिस्कशन पण झालं, पूर्वी महिलांना दिलं जायचं सोनं किंवा काही गोष्टी, तर कशामुळे दिल्या जायचं होत्या, तिच्या सिक्युरिटीसाठी, मुलीकडेच राहील हा अप्रोच. ब्रिटिश पण होते ना. पण कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टींनी काय केलं, एक उलट परिणाम समाजावर. आपण मिळालेल्या प्लॅटफॉर्मला कसं घ्यायचं हेच त्यांना कळत. म्हणजे एक ट्रस्ट फॅक्टर पण बिल्ड होते. म्हणजे मुलांच्यात आणि महिला आणि पुरुषांमध्ये ह्या गोष्टी आपल्याला विभक्त किंवा वेगळे पण बघायला मिळते. म्हणजे एक डिसिजन जो मुलाने घेतला तर तो राईट असेल, पण तो मुलीने घेतलाय तर ती रॉंग असेल. अजूनही आपल्याला पॅरेंट्सचं सुद्धा काय करावं लागेल, अवेअरनेस खूप मोठ्या प्रमाणात क्रिएट करावी लागेल. आपण बघतोय की गर्ल चाइल्डचं जे हत्या असायची, भ्रूण हत्या, बरोबर की नाही, ती किती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आपल्याकडे. किती अबॉर्शन्स होऊ लागलेले, मग अबॉर्शनसाठी कायदे सुद्धा आले. 4 महिन्याच्या नंतर तर अबॉर्शन केलंच जाणार नाही, कायद्याने गुन्हा ठरला जाईल. एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये कोर्टामध्ये जाऊन परमिशन घ्यावी लागते, बरोबर की नाही. हे बदल आपल्याकडे होऊ लागलेत आणि हे सकारात्मक आणि चांगले बदल आहेत. जर संख्या वाढली, इक्वल प्रेझेंटेशन झालं सोसायटीमध्ये,
हळूहळू इक्वालिटी आपोआपच एस्टॅब्लिश होईल. आता एक मुलगी जरी असेल तरी लोकांना काही फरक नाही पडत की मुलगा असलाच पाहिजे. आणि मला तर वाटतं बरेचशा मुलं म्हणजे आता जनरेशन बघायला गेलं तर मुलीसाठी खूप अट्टहास असतो की मुलगी असावी. आणि हे खूप वाढत चालले, चांगलं प्रमाण होत चालले. त्या हळूहळू ग्रामीण भागातही हे चांगल्या पद्धतीने पसरेल. आणि सोशल मीडिया पण हेल्प करतोय. ग्लोबलाइज झालोय सोशल मीडियामुळे. आपल्याला फॉरेन लोक तिकडे कशी राहतायत जगतायत त्यांचे विचार ते जवळ आपल्या वाटू लागले, कळू लागले. आणि आपला हा इंटलेक्च्युअल पाथ जो आहे तो सुद्धा आपल्याकडे काय होऊ लागले, इन्क्रीज होऊ लागले, वाढू लागले. याच्यावर तुम्हाला 101% इंटरव्ह्यू असेल, एससी असेल, मेल्सचे पेपर असतील, तुम्ही हा डेटा युटिलाइज करू शकता. आणि असे मॅम, येस. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांची जी थिंकिंग आहे ना ती फॉरवर्ड होणं गरजेची आहे. कारण आपण बाहेर युरोपियन कंट्रीज मध्ये वगैरे बघतो तर तिथं कुठल्याही गोष्टीचं त्यांना असं कंपल्शन नसतं किंवा त्या गोष्टींचं त्यांना काही वाटतच नाही. आपल्याकडे लगेच प्रेस्टिज, लोक काय म्हणतील, ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी येतात आणि मग पुढे ह्या गोष्टी मग इट इज पॉप्युलेशन बिकॉज ग्रोथ. ऑफ लॅक ऑफ एज्युकेशन. इट इज ओनली बिकॉज ऑफ लॅक ऑफ एज्युकेशन. शिक्षणाची कमतरता. शिक्षणाची कमतरता याचा अर्थ तुम्ही ग्रॅज्युएट आहेत आणि तुम्ही सुशिक्षित आहेत असा नाही होत. तुम्ही ग्रॅज्युएट आहात पण तुमची थिंकिंग ती एक येस मॅम, सोसायटीची, हे त्यांनी बघा. येस, बोला. ट्रेडिशनली चालत आले कल्चर्स वगैरे त्यांना जास्त इम्पॉर्टन्स दिलाय बरोबर. आणि सो म्हणून हे असं चालत आलं. तेच म्हणतोय ना आपण, सोसायटीचं स्टेरिओटायपिक नेचर म्हणजेच काय की पिढ्यानपिढ्या चालत आले रूढी परंपरावादी विचार जे पिढ्यानपिढ्या चालत आलेत. म्हणजे आधी महिलांनी घरात काम करणं होतं म्हणून आता पण महिलांनी घरात काम करायचं. बघा महिलांच्या बाबतीत तुम्ही घरातलं पण जे काम सांभाळतात ना त्यांचं फक्त क्लोदिंग बदलतंय. म्हणजे पहिलं त्यांनी काय केलं असेल, नऊवारी घातलेली असेल किचन मध्ये. आता काही वर्षांनंतर त्यांनी साडी वेअर केलेली असेल किचन मध्ये. त्याच्यानंतर गाऊन वेअर केला असेल, आता लेगिंग्स कुर्ता वेअर केला असेल, हळू जीन्स टॉप असेल आणि पुढे शॉर्ट असेल. म्हणजे महिला आहे ती तीच आहे, फक्त तिचं क्लोदिंग अपिअरन्स बदलत गेलंय. आणि हे थ्रू आउट आहे की नाही. आजही तुम्ही बघा, दोघंही हजबंड वाईफ इक्वल काम करत असताना सुद्धा इव्हन आता एकच आपल्यामध्ये तुम्ही वैभव आहात आणि बाकीच्या तर मुली आहेत. पण तुम्ही हे पण ऑब्झर्व करा, तुम्ही दोघंही सेम समजा वैभव आहेत, वैभव आणि तुमची वाईफ दोघंही सेम जॉब करतायत, सेम सॅलरी तुम्ही घेतायत गव्हर्नमेंट कडून, सेम ट्रॅव्हलिंग तुम्ही करतायत. पण घरात आल्यानंतर पहिलं काम सुरू होईल ते महिलेचं असेल, पुरुषाचं नाही होते. इव्हन आपल्या घरामध्ये मुलगा आणि मुलगी असेल तर आई मुलीला सांगेल प्लेट उचलून ठेव, मुलाला नाही सांगत. हे थॉट प्रोसेस आहे. आणि हे काय असतं माहितीये का, सोसायटी आपली कधीपासून इस्टॅब्लिश झाली म्हणजे आपली सिंधू संस्कृती पासूनची आत्ताची अपब्रिंगिंग जी आहे ना, सोसायटल अपब्रिंगिंग, ते इथं फॅक्टर वर्क करतं. आणि हे सोसायटीमध्ये इश्यू मध्ये तुम्हाला लिहायचंय स्वतः मेन्स मध्ये. ओके. सोसायटी मॅच्युअर व्हायला एक वेळ लागतो. उदाहरणार्थ आपली सोसायटी, हे पुरुषच अजून मॅच्युअर झाले नव्हते आयडिओलॉजिकली. म्हणजे आज मी आणखी एक इन्क्वायरी आम्ही घेतलेली, 10वीचीच मुलगी होती. एक इन्क्वायरी काय सांगितली, वडिलांना प्रश्न पडतोय की असं पण आहे का मुलींसाठी डिफरन्स, किंवा सोसायटीमध्ये अजून शिक्षणासाठी मुलींना इक्वल नाही पाहिलं तर त्यांना आश्चर्य वाटलं. म्हणजे मी कधीच म्हणे माझ्या मुलींबाबत असं फील नाही केलं. मित्र आहे मी त्यांचा जवळचा, बोला अजून तुम्ही वेगळा, फार वेगळा कल्चर. मग ते डोंबिवलीच्या पलावामध्ये राहतात, बरोबर. दुसरे एक पॅरेंट आपल्या मुरबाडकडे राहत आहेत, त्यांना पण त्यांचीही भेट झाली. त्या मुलीचे काका आणि भाऊ होता, भाऊ पण अगदी गर्लचाच असेल. पण ते एकदम टिपिकल सिनारिओ होता तिथे, की तिच्या हातात मोबाईल द्यायचा. म्हणजे आता ऑनलाईन लेक्चर करायची तर मोबाईल तर द्यावाच लागेल ना. ही मेंटॅलिटी म्हणजे तो तेवढा ट्रस्ट बिल्ड करावाच लागेल ना तुम्हाला. तुम्हाला तिला अवेअर बनवणं गरजेचं आहे, ना की तिला रोखणं. मग तिला रोखलं तर ती काय करेल, आणखी मोबाईल तिला पाहिजेच असणार आहे. तिला पण छुपून त्याच्यावर टाइमपास करणार किंवा बघणार गोष्टी. एक्सप्लोर करून दिलं पाहिजे, जगाची ओळख करून दिलं पाहिजे. फक्त हे सजगरित्या त्यांनी कसं वापर करावा याच्यावर बंधनं असली पाहिजेत, किंवा त्यांना ती समजावणी केली पाहिजेत. तुम्ही दमदाटी धाक देऊन मग याच्यामधून तुमची अपब्रिंगिंग होते का? सोसायटीची अपब्रिंग एका व्यक्तीची नाही, ह्या हजारो व्यक्तींबरोबर होते. म्हणून सोसायटीची अपब्रिंगिंग होते का, ग्रोथ होते का, मेंटल ग्रोथ, आयडिओलॉजिकल ग्रोथ नाही होते. आणि नाही. किती घरांमध्ये आज मुलीला बाहेर पाठवायचं झालं एज्युकेशनसाठी, तिथे प्रश्न पडतात, जॉबसाठी तिथे प्रश्न पडतात, पडतात की नाही. मग ही सोसायटी डेव्हलप कशी होईल. इथे प्रत्येक पालकांना सुद्धा अवेअरनेसची गरज आहे. आणि गव्हर्नमेंट काय करतं, आपल्या कायद्यां थ्रू, वेगवेगळ्या कायद्यांना, प्रोग्राम, अभियान, स्कीम्स, त्यांच्या माध्यमातून काय करतं, पालकांना अवेअर करायचं काम करतं. की तुम्ही प्रोत्साहन देणं, मुलींसाठी योजना वगैरे आणतात ना, सुकन्या समृद्धी वगैरे अशा योजना, जेणेकरून तुम्ही काय करा, मुलींना पण इक्वल पाहायला शिका, की तुमच्यावरचं बर्डन नाही तर सरकार तिची जबाबदारी काही अंशी पेलतंय.
मग आपल्याला पास मध्ये सवलत, एज्युकेशन मध्ये मुलींना सवलत का दिल्या जातात ह्या? कारण गरज आहे काळाची. तेवढे इक्वल आपल्याला पार्टिसिपेशन बघायला मिळत नाही. मग तिथे जर समजा एखादा उदाहरण दिलं मी, जसं की दोघांना इक्वल काम जॉब करताय, इक्वल पेमेंट मिळत आहे, पण महिलेची घरातली जर जबाबदारी वेगळी असेल, जर ती जबाबदारी पुरुष पाळतोय, तर महिलेला पण रिस्पॉन्सिबल असलं पाहिजे तिने की ती फायनान्शियल जबाबदारी पण पाळेल. कारण तिचा जॉब सुटला तर ती डिपेंड राहते किंवा जॉबच नाही करत ती पुरुषावर. पण तसं नसलं पाहिजे, दोघांनी सगळ्याच पॅरामीटर मध्ये इक्वल असलं पाहिजे. आणि ती खरी इक्वॅलिटी असेल, खरी डेव्हलपमेंट असेल, तेव्हा 50% तिथे आणणं बरोबर असेल. बरोबर की नाही? कुठेतरी अधो अपंग व्यक्ती जिथे ती रिक्वायरमेंटच नाहीये, पोलीस प्रशासन आहे, तिथं दिव्यांग व्यक्तींना हे केलं जातं का? तसंच हे दिव्यांगत्वच आहे ना, हे मानसिक दिव्यांगत्व. फायनान्शियल इंडिपेंडंट नसणं, एज्युकेशन मध्ये मागे असणं. आणि ती प्रत्येक मुलीची, महिलेची पण जबाबदारी आहे की तुम्ही अवेअर व्हा. तुम्ही तुमच्या मेकअप आणि वेगळ्या गोष्टी व्यतिरिक्त तुम्ही इंटेलेक्च्युअली पण तुमचा पाठ जरासा हाय करा. बरोबर की नाही? गोष्टी समजून घ्या, एफर्ट्स घ्या. जर तुम्हाला थोडेसे एफर्ट जास्त घ्यायला लागतात तर ते जास्त घ्या इक्वॅलिटी आणण्यासाठी. तर हे रिस्पॉन्सिबिलिटी अशा असल्या पाहिजेत दोघांना. क्लिअर होत आहेत हे पॉइंट? येस मॅम. येस मॅम. ओके. सो अशा पद्धतीने हा टॉपिक होता आपला विमेन आणि मेन इंडिया मधली सिच्युएशन. आपण पूर्णपणे काय केलेली आहे, डिस्कस केलेली आहे. आणि स्पेशली गव्हर्नमेंट खूप प्रोत्साहन देतं महिलांना कन्क्लूड करताना मी हेच सांगेल, जस्टमेंट सपोर्ट करतं की प्रत्येक वर्गाने इक्वल यावं. पण याला निगेटिव्हली घेतलं जातं लोकांकडून की ओपन मधला कॅन्डिडेट म्हणेल आम्हाला एवढा स्कोअर आणि ओबीसी ला कमी आणि एससी एसटी ला तर आणखी कमी. 47च्या आसपास एसटीचा कट ऑफ होता युपीएससीचा 200 पैकी या वर्षी 47 पॉईंट समथिंग, म्हणजे 48 पकडा. एससीचा कट ऑफ होता आय थिंक काहीतरी 59च्या आसपास. म्हणजे एवढा डिफरन्स आपल्याला बघायला मिळतोय. 74 होता ओपन. या गोष्टींकडे पण लक्ष. हे कशामुळे केलं जाते? कारण प्रत्येक वर्गाचं इक्वल कॉन्ट्रीब्युशन व्हावं. आणि याच्यासाठी ऑप्टिमिस्टिक रित्या डिसिजन असतात आणि चांगले डिसिजन आहेत. त्यांना वेलकम पण केलं पाहिजे आणि ज्यांनी सक्षम झालं त्यांनी याच्यापेक्षा बाहेर पण पडलं पाहिजे. त्यांनी आणखी पुढे गैरफायदा न घेत राहणं. पुढे ओपन मधून पण फॉर्म, ज्यांचे पालकच सगळे समजा दोन्ही पालक प्रशासनात आहेत, त्यांनी मुलाचा फॉर्म ओपन मधून भरला पाहिजे. तुम्ही सक्षम झालायत ना मुलाला सांभाळायला, तुम्ही तुम्ही बेनिफिट घेतला ना, तर डबल बेनिफिट पुढे पुढे कंटिन्यू केलं तर मग सोसायटी काय राहणार, असंच भेदभाव चालत राहणार आणि दुसऱ्या लोकांना संधीच मिळणार नाही, ज्यांना खरंच गरज आहे, इकॉनॉमिकली विकर आहेत. पण आले आणि त्या इथिकल व्हॅल्यूज वर पण काय केलं पाहिजे. ओके. सो आता पुढे आणखी पॉइंट असा आहे, रत्नागिरी 8 हा एक टॉपिक आहे. ते छोटासा टॉपिक आहे. रत्नागिरी 8 ही एक राईसची व्हरायटी आपण डेव्हलप केलेली आहे रत्नागिरी 8 या नावाने. ओके. शिरगावचं जे ऍग्रिकल्चर रिसर्च सेंटर आहे, शिरगाव कुठलं? रत्नागिरीमध्ये. कोकण ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी दापोली जे आहे तिच्या अंतर्गत हे रिसर्च सेंटर आहे, ऍग्रिकल्चर रिसर्च सेंटर. तिथे ही व्हरायटी तयार करण्यात आलेली आहे. युनिव्हर्सिटीने रत्नागिरी 8B 2010 असं नाव दिलेलं आहे या व्हरायटीला. जे अल्टरनेटिव्ह असणार आहे सुवर्ण त्या जातीचं जे राईस होता त्याच्यासाठी हा अल्टरनेटिव्ह असणार आहे. आणि हे जे याचे जे कॅरेक्टरिस्टिक बघायला गेलं तर हे 135 ते 140 दिवसात मॅच्युअर होतं आणि मीडियम आणि फाईन ग्रेन असतात याचे आणि टेस्ट ही चांगली असते. ओके, ऍज कम्पेअर टू दॅट. अशा पद्धतीने हे रत्नागिरी 8 राईस व्हरायटी लॉन्च झालेली आहे. असे क्वेश्चन कंबाईनला विचारले जातात. नवीन प्रकारचे बियाणं, राईस, व्हीट, फेवरेट क्वेश्चन असतात किंवा अशा एखादा तरी क्वेश्चन येतोच. तो मग याच्यावर असेल, ऍग्रिकल्चर रिव्होल्युशन असेल, बरोबर की नाही? आता जस्ट मी कोणतं झालेलं आपलं, मी युट्यूबला व्हिडिओ पण घेतलेला होता बघा, पर्पल रिव्होल्युशन. त्याच्यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस असू शकतात. अशा याच्यावर एक तरी फिक्स क्वेश्चन असतो कंबाईनचा, शेतीवर आधारित. ओके. सो हे नवीन जे रिफॉर्म आहेत ते बघून घ्यायचे. पुढचा एक छोटासा टॉपिक आहे वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट. ओके, अनाऊन्स केलेला आहे युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क यांनी वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट पब्लिश केलेला आहे, अनाऊन्स केलेला आहे. हा रिपोर्ट जवळपास 2012 पासून कंट्रीज यावर्षी कव्हर केल्या गेल्या 2023च्या वर्षी. याच्यामध्ये 6 फॅक्टर्स जे आहेत हॅपीनेस साठीचे ते मेजर केले जातात, त्यांना लक्षात घेतलं जातं. त्याच्यापैकी एक आहे सोशल सपोर्ट. ओके. सेकंड आहे इन्कम. थर्ड आहे हेल्थ. फोर्थ आहे फ्रीडम. फिफ्थ आहे जनरॉसिटी आणि सिक्स्थ आहे ऍब्सेन्स ऑफ
करप्शन. आता याच्यामध्ये सोशल सपोर्ट. ओके, समजा आता आपण उदाहरण घेतलं आपल्याकडच्या उदाहरणामध्ये काय दिसलं तुम्हाला? महिला आणि पुरुष प्रमाण विभिन्न, बरोबर की नाही? एकदम अगदी 77% पुरुष आहेत तर महिलांचं 33%च प्रमाण आहे, पार्टिसिपेशन आहे. मग याच्यामध्ये महिला खुश आहेत का? आणि हालाकी त्यांची संख्या किती आहे? 1000च्या मागे 900 किती बघितलेले आपण? 1000च्या मागे 63. किती होती? 943 943 बघितलेली. कधी? 2011च्या सेन्सस नुसार. आणि 52 कधी होणार? 36 पर्यंत. 36 मग जर 943 ही एवढी जर संख्या आहे तर ती तर खुश नाही म्हणायला लागणार ना, त्याच्यापैकी 33%च खुश आहे. मग ह्या हॅपीनेस मध्ये सोशल सपोर्ट आला की नाही, फॅक्टर आला की नाही तो? अशा पद्धतीने सोशल सपोर्ट. इन्कम समजा जर पुरुषांना वेगळं दिलं जातं, महिलेला वेगळं, समाजातील क्लासेस वेगवेगळे आहेत, हायर क्लास, मिडल क्लास आणि लोअर क्लास. ते खुश राहणार का लोक? जेव्हा लिव्हिंग स्टँडर्ड एका लेवलला असेल तर सगळेच लोक खुश असतील, बरोबर की नाही? तर त्याला आपण काय म्हणणार? इन्कमचा फॅक्टर. कारण इन्कम मुळेच एज्युकेशन पुढे मिळेल, इन्कम मुळेच हेल्थ मेंटेन राहू शकते. आणि यासाठी इन्कम चांगला असणं सुद्धा सगळ्यांचं गरजेचं आहे. आणि ते जर नसेल तर आपल्याला काय बघायला मिळतं? नाखुशी बघायला मिळते. अशा पद्धतीने हे काय होता? इन्कमचा एक फॅक्टर होता. याच्यानंतर आणखी कोणती गोष्ट आहे? हेल्थ. जर समजा लोकांची हेल्थच चांगली नाहीये तर लोक आउटपुट देऊ शकतील का? नाही. समजा आपली इच्छाशक्ती खूप असते पण आपली हेल्थनीच आपल्याला सपोर्ट नाही केला तर आपण मागच पडणार ना. म्हणजे महिन्याचे 30 दिवस आहेत त्याच्यापैकी 15 दिवस तर आपण आजारपणात घालवणार. 15 दिवसांवर आपण काय आउटपुट देणार आणि काय खुश राहणार? कारण 15 दिवस तर आपण फुली काय होतोय? पूर्णपणे आजारपणात. अशा पद्धतीने इथे काय आहे? पुढचा पॉइंट हेल्थ. त्याच्यानंतर आहे फ्रीडम. फ्रीडम म्हणजे काय? स्वातंत्र्य. ओके, स्वातंत्र्याची डेफिनेशन खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपण बोलू शकतो. कशा पद्धतीचं गव्हर्नमेंट आहे त्यानुसार ते कशा पद्धतीचं स्वातंत्र्य मिळतंय हे समजलं जातं. उदाहरणार्थ आपल्याकडे डेमोक्रेसी आहे, बरोबर? आता तुम्ही बघत असाल किम जॉन उन बद्दल ऐकलं असेल तुम्ही. साऊथ कोरिया, नॉर्थ कोरिया कन्फ्लिक्ट ऑलवेज चर्चेत असतं, ऐकलं असेल ना तुम्ही, येस मॅम. बरोबर? मग तिथले लोक खुश असतील का? त्यांना फ्रीडम आहे का? नाही. नाही. मग ते खुश आहेत का? साहजिकच नसणार, बरोबर की नाही? सो अशा पद्धतीने हे फ्रीडम पण महिलांना फ्रीडम नाही, पुरुषांनाच आहे. 7 नंतर महिला जाऊच शकत नाही बाहेर. खुश राहतील का त्या? जॉबचा टायमिंग सांगितलं होतं 8 ते तिथे डिक्लाईन होणार त्यांचा रिझ्युमे, बरोबर की नाही? कारण का? तर त्यांना फ्रीडम नाहीये. त्या कोणत्याही अपॉर्च्युनिटी त्यांना जे पाहिजे ते जर घेऊ शकत नसतील तर ते फ्रीडम नाहीये, इक्वल फ्रीडम नाहीये दोघांना. सो हा पण एक महत्वाचा पॉइंट आहे. पुढचा पॉइंट आहे जनरॉसिटी. ओके, औदार्य ज्याला म्हणून. म्हणजेच काय? तर कशा पद्धतीचा समाज व्यवस्था आपल्याकडे आहे. ओके, देन ऍब्सेन्स ऑफ करप्शन. करप्शन जर असेल तर एक पॅरलल इकॉनॉमी तयार होते, ब्लॅक मनी क्रिएट होते इकॉनॉमीमध्ये. आणि त्याच्यामुळे काय क्रिएट होणार? लोकांच्या हॅपीनेसवर मर्यादाच येणार ना. कारण ती पॅरलल इकॉनॉमीमुळे वेलफेअरवर जो खर्च व्हायला पाहिजे तो नाही होणार. आणि लोकांना पाहिजे तसं लाईफस्टाईल जे गव्हर्नमेंट देऊ शकते पण नाही देऊ शकणार, कारण हिडन मनी आहे मार्केटमध्ये आणि त्याच्यामुळे तो येत नाहीये गव्हर्नमेंटकडे. अशा पद्धतीने हे करप्शन सुद्धा हॅपीनेसवर अफेक्ट करतं. ओके, तर पहिल्या 3 कंट्रीज आहेत फिनलँड, डेन्मार्क आणि आइसलँड. त्याच्यानंतर सॅडेस्ट कंट्रीज मध्ये येतात अफगाणिस्तान, लेबॅनन, सिएरा लिओन आणि झिम्बाब्वे. तर ह्या कंट्रीज कशामध्ये येतात? लिस्ट सॅटिस्फाईंग किंवा कमी आनंदी. आणि पहिल्या टॉपच्या कोणत्या आहेत? फिनलँड, डेन्मार्क, आइसलँड. ही नावं तुम्हाला दिसतीलच, डेन्मार्कची वगैरे ऑलवेज. इंडियाचं जे पोझिशन आहे ती 126वी आहे. कितव्या कंट्रीज मध्ये? किती कंट्रीज मध्ये? 137 मध्ये 137 137 मध्ये 126. सिच्युएशन आहे. आणि 2022 मध्ये ही रँक किती होती? 136. ओके, फिनलँड जे आहे हॅपीएस्ट कंट्री आहे. लगभग 6 वर्ष, सलगच्या 6 वर्षात हॅपीएस्ट कंट्री म्हणून ओळखलं जातं. इंडियाच्या नेबरची कंडिशन बघायला गेली तर चायना 64, नेपाळ 78, पाकिस्तान जे आहे ते 108 आणि श्रीलंका जे आहे, आपल्यापेक्षा पाकिस्तान मध्ये लोक खुश. हा तेच मला पुढे एक्सप्लेन करायचंय. श्रीलंका 112, म्यानमार 117, बांगलादेश 118 आणि अफगाणिस्तान 137 आणि इंडिया 126. जस्ट इमॅजिन करा, ही सिच्युएशन कम्पेअर करा. पाकिस्तान आपल्यापेक्षा काय आहे? हॅपीएस्ट कंट्री मध्ये येतं आणि आपण नाहीये. चायनाची तर रँक बघा 64, नेपाळ 78, श्रीलंका 112, म्यानमार 117, बांगलादेश 118 आणि आपली किती आहे? 126.
126. अफगाणिस्तान आला की 137व्या रँकेवर आहे, रँक मध्ये आहे. आणि तिथे सिच्युएशन पण तसेच होते ना, युएसचा मिलिटरी बेस होता, काढून टाकण्यात येतोय. लँडलॉक कंट्री आहे, रिसोर्सेसवर कुठेतरी लिमिटेशन येतात, व्यापारावर लिमिटेशन येतात. येस वैभव, काय बोलत होतात? मॅम, हे पॉसिबल आहे का? म्हणजे पाकिस्तानची इकॉनॉमी तर कंडिशन खूप खराब आहे आणि त्यांची रँक एवढी, कारण जे पॅरामीटर्स दाखवलेत त्यानुसार 108 त्यांची जास्त असायला पाहिजे होती ना, मागे असायला पाहिजे होतं आपल्या. बरोबर. नाही, पण हे वर्ल्ड वाईड आता युनायटेड नेशन कडून डिक्लेअर केलं जातं आणि ह्या पॅरामीटर्सच्या आधारावरच त्यांनी केलं. तर त्यांच्याकडे कुठेतरी फ्रीडम पण नाहीये, बेसिक गोष्टी नाहीयेत, पण त्या लोकांनी ते ऍक्सेप्ट केलेल्या आहेत गोष्टी, म्हणजे त्या लोकांच्या पसंतीने आहे ते गव्हर्नमेंट वगैरे तशा पद्धतीचं आणि प्रशासन. त्यांना त्या गोष्टींचं काही दुःखच नाही मॅम. दुःखच नाहीये, तेवढे अवेअर नाहीयेत ते, त्याच्यामुळे ते त्याच्यामध्ये खुश आहेत जे पण आहेत, म्हणून त्यांची रँक चांगली आहे. हालाकी हे आपल्याला कळतंय की अजून तिथे किती डेव्हलपमेंट बाकी आहे, ते अवेअरच नाहीयेत ना, आणि त्याच्यात ते समाधानी आहेत, त्याच्यामुळे त्यांची रँक ही चांगली आहे. आपल्याकडच्या लोक काय होऊ लागलेले आहेत, ग्लोबलाइज आपलं जेव्हापासून झालं ना, आणि कुठेतरी हे आहे ना, डायव्हर्सिटी आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे, आपण विभिन्न कल्चर बघतो. बरेचसे आपण काय करतो, ग्लोबलाइज वर्ल्डमुळे आपला ट्रेड तेवढा मोठा आहे, पॉप्युलेशन तेवढी ह्यूज आहे, आणि संबंध येतो आपला इतर देशांच्या प्रोडक्टशी म्हणा, लोकांशी म्हणा, आणि त्यामुळे आपल्याला कळतायत की गोष्टी कशा असायला पाहिजे. अजूनही तेवढे अवेअर नाहीयेत आपल्याकडे बऱ्याच. आता जर प्रत्येकाने काउंट केलं की आपण कोणत्या ऍपवर किती वेळ घालवतोय, तर एवढे 142.86 करोड लोकांचा वेळ जो आहे तो इंस्टाग्राम, फेसबुक, टिकटॉक, सोशल मीडियावर किती जात असेल, आणि ज्याच्यातून त्यांना शून्य आउटपुट आहे, ऍक्च्युली शून्य आउटपुट असेल. फार कमी लोक आहेत जे रिलेव्हंट गोष्टींना फॉलो करतात आणि त्याच बघतात. आज तुम्ही फक्त UPSC ला जरी बघितलं तरी एक्स्ट्रीम डायव्हर्स कॉन्टेंट येतो, ज्याची गरज नाहीये तुम्हाला. एखादा दुसरा सोर्स, बस त्यालाच तुम्ही रिलाय राहायला पाहिजे. खूप एक्स्ट्रीम डायव्हर्स कॉन्टेंट मध्ये मग तुम्ही काय होता, अडल्ट्रेट होऊन जाते तुमची पर्सनॅलिटी. एक तुम्ही जे आहात, म्हणतो ना का, सेल्फ जे आहे आपलं स्वतःचं सेल्फ, ते हरवून जातात लोक, आणि आणि ते सिलेक्टिव्ह होतं अप्रोच पण बऱ्याचशा. राहत नाही मॅम त्यामुळे. राईट, सिलेक्टिव्ह अप्रोच नाही राहत, आणि हे खूप लोकांबरोबर होतं की नाही, तुम्ही पण येस. अनुभवत असाल. तुम्हीच एक आठवडा बघा, त्या गोष्टींचं मिक्सचर करून बघा, तुम्ही तुमचा भरकटणार, तुमचा फोकसच राहणार नाही, तुम्हाला ही पण गोष्ट वाटेल आणि ती पण गोष्ट करू वाटेल ऍट अ टाइम. आणि आताची गरज वेगळी असणार आहे. आता प्रिलियम आहे, 1 महिन्यामध्ये काय केलं पाहिजे आणि तुम्ही काय करायला लागता, बघा तुम्ही, तो होऊन जातं खूप साऱ्या लोकांबरोबर. आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी इथे विचारात घेतल्या गेल्या पाहिजे. क्लिअर आहे इतका डेटा? पुढचा टायगर सेन्ससचा खूप मोठा टॉपिक आहे, आपण काय करूया, नेक्स्ट सेशन मध्ये तो कंटिन्यू करूयात. ओके, तर हे होतं आपलं करंट अफेअरचं 13वं, नाही इथे मी 14 करते, 14वं सेशन. ओके, पुढचा आपला असेल 15 सेशन, आणि खूप चांगले सेशन होत आहे, त्याच्यातून तुम्हाला मेन्सचे आन्सर रायटिंग साठी प्री फाउंडेशन ठरणार आहेत हे सेशन सगळे. तुम्ही खूप अवेअर असणार, चारही बाजूने गोष्टी बघायला शिकणार आता, आणि सुरुवातीपासून हे तुम्हाला मिळणार. तर पुढे आपण जून पासून काय करणार आहोत, विकेंडच्या दरम्यान मी करंट अफेअरची घेईल, रेग्युलर आपले क्लोज असतील. ओके, जुलै पासून जी बॅच तुमची रन होईल तेव्हा. थांबायचं मग इथे. येस मॅम. येस मॅम. थँक यू सो मच फॉर युअर पार्टिसिपेशन अँड कॉपरेशन. जय हिंद, जय भारत.